या समयाला सह्याद्रीचा ढाण्यावाट आणि बाळवणी गावचा सुपुत्र डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील मैदानावरती येत आहे। चंद्रा शीतलता आणि सूर्याचं तेज म्हणजे चंद्रहार। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील दुष्काळी खानापूर तालुक्यातील भाळवणी सारख्या खेड्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रहार पाटील यांना लहानपणापासूनच कुस्तीची विशेष अशी आवड होती। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी कुस्तीला सुरुवात केली। MA ची पदवी मिळवून देखील त्यांनी कुस्ती सारख्या रांगड्या खेळात करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला। दुष्काळी भाग आणि घरची परिस्थिती ही अत्यंत बेताची, तरीही मोठ्या जिद्दीने हिंद केसरी गणपतराव आंधळकर व राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते राम सारंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीत पैलवानकी केली आणि गाजवली देखील। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा महाराष्ट्र केसरी किताब त्यांनी सलग 2 वेळा मिळवून आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले आहे। 2007 ला ते वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झाले। पुढे त्यांनी लाल मातीची व आपल्या माणसांची ते सेवा करतच आहेत। चंद्रहार पाटील यांच्या आयुष्यात संघर्षाची मोठी मालिका आहे, पण त्या परिस्थितीवर मात कशी करायची या कसलेल्या पैलवानाला चांगलं माहिती आहे। मळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आयुष्यात अनोख्या व भव्य गोष्टी ते करत आलेत। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती घेऊन त्यांनी देशाला दाखवून दिलं की बैलगाडा शर्यती कशा घ्यायच्या। रुस्तमे हिंद केसरी नावाने त्यांनी घेतलेली बैलगाडा शर्यतीच्या नियोजनाची आणि भव्यतेची चर्चा अजूनही महाराष्ट्रात सुरू आहे। सोबतच पहिलं बक्षीस म्हणून 2 महिंद्रा थार गाड्या देऊन बक्षिसांचा नवा ट्रेंड सुरू करून अख्ख्या महाराष्ट्राला सुखद धक्का दिला। हे मैदान खऱ्या अर्थाने बैलगाडी प्रेमींसाठी एक पर्वणीच होती। सध्या रक्ताचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणावर अनेक रुग्णांना व हॉस्पिटलला जाणवतोय। नेमकी हीच निकट लक्षात घेऊन त्यांनी जय हिंद महारक्तदान यात्रेच्या माध्यमातून तब्बल 1 लाख बाटल्यांचं संकलन करण्याचा निर्धार केला आहे व त्यात त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा देखील मिळत आहे। एवढा मोठा पैलवान होत असताना त्यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु आपल्याला आलेल्या अडचणींचा सामना नव्या पिढीला करायला लागू नये म्हणून ते सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी भव्य स्वरूपात सर्व सोयींनी सुसज्ज असा कुस्तीचा राष्ट्रकुल आखाडा उभा करीत आहे। शेती माती व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या चंद्रहार पाटील यांचं आयुष्य अनेक खास खळग्यांनी तसेच संघर्षाने भरलेलं आहे। आज आपण आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेत आहोत। या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचा संपूर्ण प्रवास, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे निरनिराळे पैलू व आयुष्यात घडलेल्या महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मुलाखत प्रदीर्घ जरी असली तरी त्यांचं व्यक्तिमत्व व त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। कुस्ती क्षेत्रावर पैलवानावर प्रेम करणारी लोक आहेत, त्याचं उदाहरण मला अगदी घरातनं बघायला मिळालं। तिथं मोठी लोक बसते, काचेच्या मध्ये जागा असते, मागची काच आपण जिथं सामान ठेवतो तिथं बसायचो मी, मला चांगलं आठवते। एका अंगावर झोपून मागं बघत बसायचो गाड्या कुस्तीला जाताना। ज्यावेळेस इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेस मलाच पहिल्यांदा मी मतदान केलं आणि 10 मतांना फक्त निवडून आलो। 10 मतांनी एवढी फाईट चांगली झाली। मन काय म्हणत होतं तुमचं, कुस्ती की राजकारण? म्हणजे अगदी डोळ्याच्या आतल्या पांढऱ्या भागावर सुद्धा टाके पडण्यापर्यंत एवढी इंजुरी झाली। इंजुरीचा शेवट झालाय मी थोडक्यात। पण 2009 साली मला हरवलं गेलं होतं, हरलो नव्हतो। आजही ती खंत आहे, आजही खंत आहे, आयुष्यभर राहणार। ज्यावेळेस माझ्या सेंटरमधला एखादा पैलवान उभा राहून इंग्लिशमध्ये स्पीच दिली, लहान मुलगा, त्यावेळेस हळूहळू सगळं वातावरण बदलत जाणार आहे। रेसलिंग युनिव्हर्सिटी जी आत्ता भारतात कुठेही नाही, ती माझं हे काम पूर्ण झाले की मी प्रस्ताव देणार नाही आणि हे मंजूर करून आणणार मी 100%। चांगल्या कामात कुणी आडवं येऊ नये, कमीत कमी आमच्या तर आडवं येऊ नये की मग आम्हाला प्रशासन असेल किंवा कोण मोठा बारका व्यक्ती आम्हाला समजणार। आज ही काही माझ्यासाठी गरज नाही। तालीमची उभा करायचं झालं की तर
माझी कुस्ती पैलवानगी संपल्या ही येणाऱ्या पिढीसाठी करायला लागली ते भोगल्या म्हणू शकतो किंवा अडचणी माझ्या ज्या समोर गेलो त्या अडचणी ग्रामीण भागातल्या मुलांना येऊ नयेत म्हणून हे मी प्रत्येक गोष्ट इथं जाग्यावर देणार आहे. महिबेला अजून गावात नेलेलं नाही. गावातल्या भावकीतल्या बायका त्याला बघायसाठी आणि ओवळायसाठी थांबल्यात. मी का नेणं झालं तर थारच्या बरोबर त्याला न्यायचा. मी त्याला सांगितलं की तुझ्याबरोबर गोट्यात थारला पण बांधणार. ती बोलल्यावर मग काय बोलायचं मला बोलता झालं नाही. प्रामाणिक भावना उद्देश चांगला असेल तर काही पण करा तुम्ही काहीही करा हे 100% साध्य. पण माझ्या नावापासून भिनले मग ते सांगलीचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. कुठं आमचं कसं आहे पोटात डोक्यात जे आहे तीच ओठावर असते. आमचं म्हणजे कुठल्याही कुस्ती क्षेत्रात जरी विचार केला नाही जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं बोलायचं. मग काय सांगितलं तसं आम्हाला कोणी आडवं पण जायचं नाही डिवचायचं पण नाही. लाल मातीची सेवा केली तशी भविष्यात लाल मातीबरोबर काळ्या मातीची सेवा करायची माझा एक मानस आहे. नमस्कार, मी चेतन सावंत. स्पेशल कोचच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जसं इंट्रोमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आज आपण एकदम खास व्यक्तीसोबत हितगुज साधणार आहोत, संवाद साधणार आहोत. आणि जसं आपल्या इंट्रोमध्ये सांगितलं ती खास व्यक्ती आहे डबल महाराष्ट्र केसरी 2007 आणि 2008चा जो महाराष्ट्र केसरीचा जो किताब आहे तो जो बहुमान आहे ते पटकवलेले माननीय चंद्रहार दादा पाटील. सोबतच मागच्या काही वर्षांपासून त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून विक्रमी हा शब्द देखील थेटा पाडावा अशा पद्धतीचे त्यांनी शेती माती संस्कृती ह्या गोष्टी जपत बैलगाड्या शर्यती असलेल्या त्यासोबतच भव्य ब्लड डोनेशनचं रक्तदानाचा जो महाउपक्रम आहे ह्यासोबत असे बरेचसे त्यांचे जे इव्हेंट्स आहेत जे उपक्रम आहेत ते त्यांनी राबवलेत. सोबतच ते त्यांचा हा जो आखाडा आहे म्हणजे आज आपण जी मुलाखत घेतोय ही त्यांचा जो राष्ट्रीय संकुल आहे कुस्तीचं त्या आखाड्याच्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये आपण मुलाखत घेत आहोत. त्यांचा जो संपूर्ण जो प्रवास आहे त्यांचा जो संघर्ष असेल जे सगळे जे टप्पे आहेत हे सगळे टप्पे आज आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसा त्यांचा स्वभाव आहे मला अशी आशा आहे दादा की तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे अगदी दिलखुलास पद्धतीने आमच्या स्पेशल गोष्टच्या मुलाखतीमध्ये सहभाग घ्याल. तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत. सुरुवातीला माझा तुम्हाला पहिलाच प्रश्न दादा म्हणजे मी अगदी सुरुवातीपासून सुरू करतो म्हणजे तुमच्या नावापासून सुरू करतो. तुमचं जे नाव आहे चंद्रहार ह्या नावामध्ये पण एक हिस्ट्री आहे असं आम्हाला कळतं. म्हणजे तुमचे जे गुरु होते किंवा तुमचे वडील ज्यांना मानत होते बिराजदार मामा ते काय नेमका तो. खरं तर आमच्या कुस्ती क्षेत्रामध्ये असं आहे की पालक असतील किंवा मुलं असतील समोर एखाद्या पैलवानांचा आदर्श ठेवून आम्ही पण आता बरेच गणपतराव आंधळकर असतील हरिश्चंद्र बिराजदार असे अनेकांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून मारुती माने भाऊ असतील असे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुस्ती क्षेत्रात वाटचाल करत होतो. खरं तर ज्यावेळेस मी लहान होतो म्हणजे माझा जन्म पण झालेला नव्हता म्हणजे आमच्या वडिलांच्या लग्नाच्या अगोदरची गोष्ट आहे. वडिलांना कुस्तीचा भरपूर आवड होती फक्त ग्रामीण भागात असल्यामुळे जरा कुस्तीची त्यांना पाहिजे अशी जोपासता आली नाही. मग त्यावेळेस अनेक कुस्ती मैदान बघायला जायचे वडील. मी लहान असताना पहिली दुसरीत असताना मला कुठं कुठं घेऊन गेले जरा आठवतं आहे. त्यावेळेस 1972च्या पासून पुढं हरिश्चंद्र बिराजदार मामाचा बराच काळ गाजला. अनेक कुस्त्या बघितल्या हरिश्चंद्र बिराजदार मामाच्या वडिलांनी आमच्या. आणि ज्यावेळेस बेळगावला कुस्ती झाली महाबली सतपाल या संपूर्ण भारतात कुणालाही ठेवलं नव्हतं त्या सतपाल पैलवानाने. आणि ती कुस्ती हरिश्चंद्र बिराजदार मामाची ती कुस्ती ज्यावेळेस तिथं झाली त्यावेळेस काही मिनटात सतपाल पैलवानांना बिराजदार मामाने चितपट केलं. त्याच वेळेस वडिलांनी मला वाटतं ही 1978ची काहीतरी गोष्ट आहे त्यावेळी माझा जन्म पण नव्हता. त्यावेळेस वडिलांनी निश्चय केला की माझा मुलगा जर झाला मला तर मुलाचं नाव हरिश्चंद्रच ठेवणार. म्हणून त्यावेळेस वडिलांनी एक निश्चय केला आणि मग 1983 साली जन्म झाला. माझा नाव ठेवलं हरिश्चंद्रच नाव ठेवलं होतं. मग कालांतर तिसरीत मला वाटतं दुसरी तिसरीत गेल्यानंतर काहीतरी वडिलांच्या मनात असा विचार आला की जर हा पैलवान नाही झाला आणि उद्या जर पैलवानच नाही झाला चांगला पैलवान जर नाही झाला तर त्या माणसाच्या नावाला डाग लागला नाही पाहिजे
किंवा मी उद्या भविष्यात काय करीन, उद्या कॉलेजवरच लागलो फिरायला कुठं तर ते म्हणजे त्या नावाला डाग लागून द्यायचा नाही, म्हणून हरिश्चंद्रचं नाव परत बदललं माझं. परत मग त्या नावात हरिश्चंद्र आणि चंद्रहार जरा असं उलटं करून इकडे तिकडे करून लावलं. म्हणजे एवढी कुस्ती क्षेत्रावर पहिल्यावर प्रेम करणारी लोक आहेत. जसं त्याचं उदाहरण मला अगदी घरातनं बघायला मिळालं. आणि त्यानंतर खरं मी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर 2007-8 नंतर चंद्रहार नाव ठेवलेली जवळजवळ 14 मुलांची यादी माझ्याजवळ आहे. माझ्या नावावरनं परत एक 13-14 मुलं परभणी जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, पुणे नगर, सांगली जिल्ह्यात, शिराळा तालुक्यात 3 जण आहेत माझ्याजवळ आहे. ती मला भेटते ती बरं मुलं इंस्टावर मेसेज टाक चंद्रहार दिघे वगैरे अशी माझ्या नावावरनं परत ठेवलेली मुलं आहेत. म्हणजे आता हे आमच्या क्षेत्रात चालतं. पण ते मला खरं घरातनं अनुभवायला मिळालं की किती एखाद्या माणूस एखाद्या पैलवानावर किती प्रेम करू शकतो. कारण जर नाव हे केलं तर ते नाव खराब होऊ नये म्हणून वडिलांनी माझं नाव फिरवून उलटं करून चंद्रहार ठेवलं. असं म्हटलं जातं, म्हणजे मराठीत एक म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. कदाचित तुमच्या वडिलांना लहानपणी म्हणजे असं वाटलं असावं किंवा त्यांचं ठरवूनच तुम्हाला कुस्तीमध्ये त्यांनी आणलं. त्यांची 100% पहिल्यापासूनच त्यांचं टार्गेट होतं की पैलवानच करायचं म्हणून. सुरुवातीपासून पैलवान करणं किंवा आपल्याला आता मी जास्त काही सांगत नाही, पण 5वीला आता आजसुद्धा आता काल परवाची गोष्ट आहे की 5वीला पोजायसाठी माझा लंगोटा असतील, किस्ताक असेल, कास्ट्यूम असेल किंवा आधी तालमीत असताना लहान मुलं आणून मग ती जी आता नावं ज्यांनी ठेवलीत ती पायाखाली आणून आता ती जुन्या प्रथा अजून चालू आहेत आपल्या. आता इथं पण बरेच पालक येतात की मुलाला जो ठेवून परत आपण एक वोल्डायज त्याला किंवा 5वीला पोजायला आता परवा दिवशी लंगोटा नेला माझा, हुपरीवरनं लोक आले ते. मग ते अजून चालू आहे तसं वडिलांनी पण त्याच वेळेस निश्चय केला की पैलवानच करायचा म्हणून. पैलवान करत असताना पण ह्या गोष्टीचा विचार करून मग कुस्ती क्षेत्रात टाकलं मला. पण आता लहानपणी जसं मुलाला म्हणजे एक 5वी-6वीत गेल्यानंतर थोडासा त्याचा कल कुठं आहे हे कळतं, तसं लहानपणी म्हणजे तुम्ही मागे आता 30 वर्ष फ्लॅशबॅकमध्ये जावे आपण, तर कसं होतं त्यावेळेचे चंद्रहार कसे होते? पहिली म्हणजे जवळजवळ 6वी पण देत होतो. मग वडिलांच्यावर कुस्त्या बघायला जायचो. बेळगावला असेल त्यावेळी लहान होतं, काय कळत नव्हतं. जीप होती जुन्यामधली, त्याच्यामध्ये झोपायचो गादी टाकून, सगळी लोक असायची गावातली. वाहतुकी नव्हती पण तरी जीप होती त्यावेळेस गाडी, म्हणजे बऱ्यापैकी असल्यामुळं. परत ॲम्बेसिडर होती त्या काळात आमचे. ॲम्बेसिडरमध्ये मग त्या जिथं मोठी लोक बसते काचेच्या मध्ये जागा असते, मागची काच आपण जिथं सामान ठेवतो तिथं बसायचो. मी मला चांगलं आठवते, एका अंगावर झोपून मागं बघत बसायचो गाड्या कुस्तीला जाताना. मग असेच 5वी-6वीपर्यंत कुस्त्या फिरत होतो मी वडिलांच्या बरोबर. आणि नंतर मग 6वीला गेल्यानंतर मग हळूहळू जरा आणि ती घरात मलखांब लावलेला होता वडिलांनी. मलखांब स्वतः तिथं आम्हाला रोज संध्याकाळी ह्या टायमिंगला शाळेतनं आलं की लंगोट घालून ते मग मलखांबचं प्रॅक्टिस चालायचं. म्हणजे एक दिशा तिकडे चालली होती आमची की त्यात ती आम्हाला त्यावेळेस कळालं नाही, पण आता कळाली की ते त्यावेळेस नेमकं काय चाललं होतं. मलखांब झाल्यानंतर पुन्हा मग तालमीत डायरेक्ट मग तिथं मलखांब खेळत असताना वडील कुस्तीच्या डावाची ओळख करून द्यायची. हे समोरनं कसं उभं राहायचं, कसं असतंय कुस्तीचं, त्या पैलवानची जरा स्टोरी सांगायची. जास्त बिरादर मामांचं जास्त त्यांच्या प्रभाव होता त्यांच्यावर. ती मला सांगायची की अशा पण दोघं भाऊ, आम्ही दोघे सख्खे भाऊ आहे, दोघं पण असायचो, दोघांना पण ते सगळं सांगायचे. मग नंतर मग 6वी पास झाल्यानंतर मग 7वीला मला पलूसला तालमीत नेऊन ठेवलं तिथं. अशा पद्धतीची सुरुवात झाली. म्हणजे माझ्या माहितीनुसार तुमचे वडील देखील कुस्तीमध्ये होते काही काळ. त्यांना जसं तुम्हाला यश साधता आलं, कदाचित त्यांना त्यावेळेला तेवढं साधता आलं नाही, पण त्यांनी त्यांचं स्वप्न हे तुमच्या म्हणजे मुलांमध्ये कुठेतरी पाहिलं असं वाटतं का? 100%. मूळची आवड आजोबांना ही 6 मुलं म्हणजे आमचे वडील धरून मग 6 मुलांच्यात मग आता बऱ्यापैकी वडिलांकडनं त्यांना अपेक्षा होते जास्त. पण त्या काळ वेगळा होता, गावी सगळे काय असेल त्यावेळी परिस्थिती असेल मला काय, त्यामुळे ते जमलं नाही. पण आवड होती, कुस्ती खेळत होते वडील, गावाकडेच खेळत, तालमीत कुठं नव्हते, गावाकडेच खेळत होते. तिथून मग जरासं त्यांच्या पुन्हा मग उद्योगात ह्या त्या लागल्यामुळे पुन्हा ते राहिलं असेल, त्यांच्याकडून ते राहिलं. ते माझ्याकडनं बऱ्यापैकी काय मी पूर्ण म्हणा नाही, महाराष्ट्र केसरी म्हणजे काय अगदी शेवट नाही मला वाटत, पण झालं बऱ्यापैकी. मी फक्त तो एक प्रश्न पूर्ण करतो आणि परत मग सुरुवातीपासून येईन की ज्या वेळेला तुम्ही महाराष्ट्र केसरी सलग 2 वेळा झाला,
आणि महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या परंपरेमध्ये तुम्ही पहिलेच होता की डबल महाराष्ट्र केसरी झालेला बहुतेक, बरोबर आहे का? म्हणजे नाही मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो महाराष्ट्र केसरीची. मी महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळेस सांगली जिल्ह्यात मी 29 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी झालो. माझ्यापूर्वीचे महाराष्ट्र केसरी 1978 साली झालते, 76 की 78 बाप्पासाहेब कदम. त्यानंतर मग मी महाराष्ट्र केसरी झालो आपल्या सांगली जिल्ह्यात. आणि डबल महाराष्ट्र केसरी मी 35 वर्षानंतर झालो संपूर्ण महाराष्ट्रात. 71-72 साली लक्ष्मण वॉर्डर झालते महाराष्ट्र केसरी. त्यानंतर 35 वर्षाचा काल असा गेला की डबल कोण खेळतच नव्हतं. एकदा खेळलं की ते परत बऱ्यापैकी ते कुस्तीकडं अशा पद्धतीत चालत होतं. पण त्याचा अपवाद बघितलं तर मग आहेत 4-5 जण अपवाद आहेत की ती परत कुस्ती खेळले, पण डबल महाराष्ट्र केसरी कोण झालं नाही. मग मी 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी झालो. आणि तिसऱ्यांदा खेळणारा 60 वर्षातला मी पहिला पैलवान होतो. मी येणार आहे ह्या सगळ्या प्रश्नांकडे. ज्यावेळेला तुम्ही डबल महाराष्ट्र केसरी झाला, दुसऱ्यांदा तुम्ही कडेगावच्या मैदानातून तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला, पहिल्यांदा औरंगाबाद आणि आताच छत्रपती संभाजीनगरमधून झाला. ज्यावेळेला तुम्ही वडिलांच्या डोळ्यात म्हणजे तुमचं कसा तो क्षण होता ज्यावेळेला तुम्ही होऊन आला होता किंवा झाल्यानंतर तुमची नजर ज्यावेळेला झाली? कसं आहे, काय झालं त्या महाराष्ट्र केसरीच्या लेवलपर्यंत म्हणजे कसं होतं, अनपेक्षित ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळते अनपेक्षित त्यावेळेस त्या गोष्टी होतात. बरोबर की भावनिक होणं किंवा काय. पण ते माझे 3-4 वर्ष अशी चालली होती माझे की म्हणजे त्या ह्याच्यापर्यंत पोचलो होतोच मी पदापर्यंत, तर ते पद मिळत नव्हतं. मग 2006 साली गुडघ्याला लागलं, 2005 साली कमरेला लागलं, 2004 साली खेळलो होतो, पण मला वाटतं मी 96 किलो काहीतरी खेळ होतो. पण स्पर्धेची अशी तयारी पूर्ण व्हायची आणि असा कॉन्फिडन्स मला पण यायचा, प्रेक्षकांना पण यायचा, म्हणजे माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना वस्तादांना असं की 100% ह्यावे आपण, काही अडचण नाही. 2006-7 साली काय शेवटी मी म्हणजे मलाच खात्री होती की आपण महाराष्ट्र केसरी होणार म्हणून. त्यामुळे ते काय महाराष्ट्र केसरीच्या पुढं आपल्याला जायचं होतं, त्यामुळे महाराष्ट्र केसरी काही लास्ट स्टेप नव्हती. त्यामुळे ठीक आहे आम्ही नॉर्मल होतो, म्हणजे तुम्हाला कळलं की पद मिळालं पाहिजे, ही पाहिजे 100% अपेक्षा होती वडिलांची. पण शेवटी तो आनंद आहे वेगळाच. आणि शेवटी शिक्कामोर्तब झाला की आनंद वेगळा होतो. कारण काय महाराष्ट्र केसरीला जरी आपण मैदानाला जरी पाडलं तर मला पण अनेकांनी पाडलं नाही असं नाही. मला आता माहिती असलम काजी पहिल्यांदा तुम्ही नाव ऐकलं असेल, मला तर 6-7 वेळा त्यांनी हरवले, पण त्यांना महाराष्ट्र केसरी होता आलं नाही. पण ते महाराष्ट्र केसरी होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे ना. मला असा प्रश्न विचारायचा, तुम्ही म्हणताय की ते माझ्यासाठी शेवटचं गोल नव्हता महाराष्ट्र केसरी, परंतु महाराष्ट्राच्या कुस्तीतला तो सर्वोच्च मानबिंदू असलेला तो किताब आहे आणि तो प्रवास काय सोपा नसतोय किंवा तो प्रवास अनेकांचं हजारोंचं ते स्वप्न असतं, हजारो पैलवानांचं, पण ते काही लोकांनाच हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांना ते गाठता येतं. तर तो जो प्रवास होता तुम्ही कधी ते स्वप्न पाहिलेलं महाराष्ट्र केसरी होण्याचा आणि ते पूर्ण होईपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? 1995 साली आमचे भाऊ, मोठे भाऊ वस्तात गुरुबंधू म्हणतो संजय पाटील कराडचे महाराष्ट्र केसरी झाले आणि मी त्यांच्याजवळ असं लहान असताना होतो. आणि ते त्यावेळेस माझ्यासारखे म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या गँगमध्ये, मग ते महाराष्ट्र केसरी स्पर्धा अकोल्याला झाला त्यावेळेस. ते लहान मुलांना काय आम्हाला नेत नव्हते एवढे लांब, त्यावेळी वाहतुकीची एवढी व्यवस्था नव्हती आणि ते स्पर्धेला गेले आणि महाराष्ट्र केसरी होऊन तालमीत आले. आम्ही कसबा बोडा तालमीत होतो आपले उत्तमराव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली. ते ज्यावेळेस तालमीत आले ते आम्ही एकदम लहान लहानचे डेवरू 5वी-6वी असताना. मग ती जी गदा आली ती गदा त्यांनी आल्यानंतर पेटीवर ठेवली, त्यांचे ते आपले लोकांच्यात मिसळले भेटायले आणि गदा अशी लहान असताना मी उचलून घेतली ती, मग ती मला एकट्याला उचलली नाही, एवढी जड असते ती गदा. आणि दुसऱ्या एक आमच्या एक मित्राला बोलवलं, मग त्याला मागच्या साईडने धरायला मी पुढच्या साईडने धरली, दोघांनी मिळून ती उचलून अशी खांद्यावर घेतली. त्यावेळेस एक असा निश्चय केला की भविष्यात आपण आता हिता म्हणजे आम्ही पाटील दादा म्हणायचो, दादांच्या जवळ आपण आहे तर आपण पण असं एक दिवस दादांनी जी गदा मिळवली त्यापासून ती गदा आपण घ्यायची म्हणून एक त्यावेळेस एक आपण हे केलं म्हणजे निश्चय केला. तो निश्चय तुम्ही पूर्ण देखील केला. पूर्ण झाला. आता तुम्ही विषय काढला म्हणून मला तो प्रश्न विचारायचा म्हणजे राहत नाही. दादांचं आणि तुमचं देखील जे बॉन्डिंग आहे किंवा जो जिव्हाळा आहे हा म्हणजे सगळ्या लोकांनी पाहिलाय. दादांचं निधन झालं 2009-10च्या दरम्यान, त्या दरम्यान, तर तुमच्या नजरेत दादा काय होते?
तर मी ह्याच्या पुढं काय सांगू शकतो की दादांची गादा बघितल्यानंतर मी ती गादा घ्यायचा निश्चय केला. म्हणजे पहिली गादा महाराष्ट्र केसरी, कोणतरी महाराष्ट्र केसरी बघायचा, महाराष्ट्र केसरी गादाच्या एखाद्या शिवाय माझी पहिली वेळ ती. आणि ती गादा बघून तिथनं मी प्रेरणा घेतली आणि ते आमचं नातं वेगळंच होतं की लहानाचा मोठा त्यांच्याजवळ झालो मी. त्यावेळेपासून बरं ठीक आहे, त्यांनी त्यानंतर निवृत्ती घेतली कुस्ती क्षेत्रातनं. पण ते आम्ही परत मी 2004 मला वाटतं 2007ला परत जिल्हा परिषद निवडून आलो. त्याच्यापूर्वी आमची गाठ पडायची, कुस्तीच्या मैदानात भेटायचो. वेळोवेळी ती कोल्हापूरला येऊन मला माझ्याजवळ राहायचे, मार्गदर्शन, म्हणजे सगळ्या गोष्टी व्हायच्या आमच्या. ते पूर्ण 100% अंडरस्टँडिंग होतं पूर्णपणे. 2 वेळा तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर दादांना पण आनंद झाला असेल. दोन्ही वेळेस ते आता तुम्ही कडेगावमधले व्हिडिओ बघितले असतील, नाहीत बघितली कडेगाव वरती मॅटवर माझ्याबरोबर मला चेअरिंग करायला तेच आहेत. औरंगाबादमध्ये पण तेच आहेत. सगळं प्रत्येक कुस्तीच्या मैदानात जरी असलो, मातीच्या आपल्या आखाड्यावर जरी असलो तरी मला म्हणजे सांगायला तेच असायचे, कुस्ती कशी केली पाहिजे, कशी केली आहे. चालू लाईव्ह कुस्तीमध्ये बाबा तुझे पॉईंट कमी आहेत किंवा तुझे पॉईंट जास्त आहेत, तू जरा सावध कुस्ती कर, पॉईंट देऊ नको, ह्या गोष्टी सांगायला सुद्धा तेच वर आहेत. कडेगावच्या बाईट आहेत माझ्याजवळ, आपल्याजवळ सगळं यूट्यूबला आहेत बाईट सगळ्या. 2007-08ला सलग 2 वर्ष महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्यावेळची तुमची मनस्थिती काय होती किंवा त्यावेळेला तुम्हाला काय वाटत होतं? ते तर खरं तर ते सगळं श्रेय आमचं गुरु माझे राम सारंग सर, राष्ट्रकुल विजेते राम सारंग सरांनी जे आम्हाला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो. तर ते पाठीमागे जरा एक 10 मिनिटाची स्टोरी आहे, सांगतो तुम्हाला. मी पहिल्यांदा मी राजे विक्रमसिंह गाडगेंचे पैलवान. आम्ही जुन्या काळात कसं शाहू महाराजांचे पैलवान हे तसे ते आम्ही त्या राजांचे पैलवान. विक्रमसिंह गाडगे म्हणजे अगदी खूप मोठी तालमीत मोतीबागमध्ये होतो, पण विक्रमसिंह गाडगे त्यांचे आम्ही पैलवान. आम्ही का ठराविक पैलवान, अमोल बोचडे असतील 2006चे महाराष्ट्र केसरी, असलम काजी, मी असे 4-5 चांगले महाराष्ट्रातले पण की आम्हाला खरं त्या गोष्टीचा अभिमान वाटायचा की राजेंचे पैलवान आहे आम्ही. असं महाराष्ट्रात कुठंच नव्हतं. फक्त एकच संस्थान असं होतं की त्यांनी आम्हाला दत्तक घेतलं होतं. मग विषय असा झाला की 2007 साली जिल्हा परिषदची निवडणूक होती. मार्चमध्ये जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर म्हणजे राजेंचं अतिशय माझ्यावर प्रेम होतं. हे एवढा मोठा माणूस पण कधीही बरं त्यावेळेस वय किती माझं 23-24 वय नुसतं. आणि कुठल्याही म्हणजे त्यांना वाटत होतं की भविष्यात कुस्तीचं काहीतरी आपल्या कारखान्याचं नाव करणार आणि काहीतरी घडणार आहे. पण 2007ला मार्चला असं झालं की मी इकडे जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहिलो आणि म्हणजे राजकारणात उभं राहिलो. परत निवडून आल्यानंतर मी बातमी गेली त्यांच्या कानावर. परत मी नुसतं भेटायला गेलो निवडून आल्यानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं की राजे खूप म्हणजे आनंदी होतील, मला सत्कार करतील, काहीतरी अशा डोक्यात. ते गेले, नुसतं बघितलं माझ्याकडून बोलले नाही. मी बघितलं बोलले पण नाही माझ्याकडे. आणि ही काय भानगड म्हटलं. मग मी आमचे गुरु राम सारंग आहेत, ते राम सारंग सर पण त्यांचेच पैलवान विक्रमसिंह गाडगेंचे. मग ते परत सरांनी जरा माहिती काढली तर म्हणले ते राजेसाहेबांना काय आवडलेलं नाही, तू जिल्हा परिषदेला उभा राहिलास, निवडून आलास तो विषय वेगळा, पण ते तिथं जायलाच नाही पाहिजे होतं. जायच्या आधी तू विचारायला पाहिजे होतंस. पण मी म्हटलं माझी इथली कंडिशन मला माहिती आहे, म्हणजे पुढाऱ्यांचा सगळ्या नेते लोकांचा किती प्रेशर होतं माझ्या उभा राहण्यासाठी. बरं उभा राहायचं नाही म्हणून ही माझी पण त्यावेळीच इच्छा होती की उभं राहायचं नाही म्हणून. कुस्ती झाल्यानंतर तीच करायची, आता तेच डोक्यात होतं. ते खेळायचे अजून काहीतरी मिळायच्या आधीच आपल्याला वाटणीला येईल असं वाटलं नव्हतं. मग ती माहिती काढली तर मग आमचे गुरु म्हणले आपण अशी गोष्ट करू, हे अशा पद्धतीने वाटचाल करू की आपल्या कुस्ती क्षेत्रात आपल्या कारखान्याला ती गोष्ट मिळालेली नाही. मग एक नॅशनलचं मेडल असेल, म्हणजे ज्युनियर सिनियर नॅशनलचं मेडल असेल किंवा महाराष्ट्र केसरीचं असेल. मग तिथनं मार्च झाल्यानंतर मी जेवढं तयारीला लागलो आम्ही, म्हणजे राम सारंग सरांनी पण एवढी मनावर गोष्ट घेतली, मी पण घेतली एवढी. 2007च्या मला वाटते सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरला ज्युनियर नॅशनल स्पर्धा आहे, तिथं गोल्ड मेडल घेतलं मी, जे आपल्या महाराष्ट्राला जवळजवळ 10-15 वर्ष मिळालेलंच नव्हतं. ते घेऊन आलं तरी ठीक होता मूड, म्हणजे राजेसाहेबांचा एवढा काय खास नव्हता. परत मग महाराष्ट्र केसरीच द्यायला लागलो. पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो तरी बऱ्यापैकी ठीक होता मूड, म्हणजे 100% नव्हतं. जे पहिलं होतं, पहिलं जे होतं ते झालेलं नव्हतं. मग परत ज्यावेळी कुस्ती खेळायला लागलो मी खरं सांगतो की महाराष्ट्र केसरी कुस्ती परत सहसा करून खेळायला मागत लागत नाहीत. पण मी ज्यावेळी परत कुस्ती खेळायला लागलो, मैदानच्या चांगल्या कुस्त्या करायला लागलो, त्यावेळेस मात्र राजेसाहेबांचा मूड बदलला. आणि म्हणजे आम्हाला पण एक मानसिक समाधान झालं की बाबा ठीक आहे, ज्या माणसानं आपल्यावर एवढं प्रेम केले, आपल्याला सांभाळतोय, म्हणजे असं नुसतं दत्तक म्हणजे
आमचा खुराकाचा खर्च बऱ्यापैकी ते बघायचे सगळा. आणि डबल महाराष्ट्र केसरी झालं काय आणि त्याचा मूड होता? ते झाल्यानंतर तर मग अतिशय म्हणजे मग ते पहिलं सगळं वातावरण झालं आमचं तयार, की जी गोष्ट झालेली नाही कधी ते तर झालं. मला हा प्रश्न विचारायचा आहे की बरेचसे पैलवान हे राजकारणात आलेलं पाहिले, सांगली जिल्ह्याने पण पाहिले, पण तुम्ही कुस्ती करत असतानाच राजकारणात आलेले असे मला वाटते कदाचित पहिलेच तुम्ही आणि एकमेवच असाल. तर ते कसं काय तुम्ही राजकारणाचा ती सगळी स्टोरी माहीत आहे की तुम्हाला? आता सगळं कशासाठी उभा केलं तर म्हणजे त्या व्यक्तिमत्वाचं नाव एकदम कमी वयामध्ये? हा 23 माझं मला पहिल्यांदा मतदान केलं. बरं. त्याच्यापूर्वी कधीही मतदान केलं नव्हतं. मतदानात सुद्धा इकडे येत नव्हतं का तर आपलं तिथं पूर्ण लक्ष. बरं किती जे मतदान किती 23-24 वय होतं त्यावेळेस, त्यामुळं इकडे यायचा काय एवढा योग येत नव्हता. गावाकडे यायचा योग येणं ते मग मतदानाला कधी येणार आहे आपण. ज्यावेळेस इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेस मलाच पहिल्यांदा मी मतदान केलं आणि 10 मतांना फक्त निवडून आलो. 10 मतांनी एवढी फाईट चांगली झाली. त्यांचं नाव घ्यायला नको, व्यक्तिमत्व आपल्यात नाही आता ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व, पण नाही ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला पक्षाचं हे होतं म्हणायचं तर उभा केलं आपण. हां, सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्याने निवडून आलो. मन काय म्हणत होतं तुमचं, कुस्ती की राजकारण? त्यावेळेस कुस्तीच म्हणत होतं, राजकारण नाही. कुस्ती म्हणजे कुस्तीच फक्त. कारण माझा एवढा कुस्तीवर फोकस होता म्हणजे मी काय गोष्टी सांगितल्या तर म्हणजे माझे आता ऑपरेशन पायाच्या अंगठ्यापासून डोक्याच्या केसापर्यंत किती ऑपरेशन झाले ते मी सांगू शकत नाही. पण कुठले झाले सांगू शकतो. गुडघ्याचे आता माझ्या एका गुडघ्याचे 3 झालेत, एका गुडघ्याचे 2 झालेत. ते कुठल्याही 3 कुठल्याही 2 झाले ती सांगता येणार नाही मला, कारण ते आठवतच नाही. म्हणजे अगदी डोळ्याच्या आतल्या पांढऱ्या भागावर सुद्धा टाके पडण्यापर्यंत एवढी इंजुरी झाल्या. इंजुरीचा शेवट झाला आहे मी थोडक्यात. खांद्याची असेल, कमरेची असेल, मांडीचं ऑपरेशन झालं किंवा ही ऑपरेशनचा डाग आहे. मी कुठं ऑपरेशन झालं असं नाही. त्यातनं खरं तर हे झालं असतं म्हणजे एखादं माया जागी दुसरं कोण असतं तर मी म्हणेन. कारण माया मी बघितली 1-2 ऑपरेशन जरी झाली की नाही तरी आपलं म्हणजे बस अजून कुठं तर काहीतरी होण्यापेक्षा आपलं थांबूया. ते माझ्या एक इंजुरी म्हणजे ही माझी एक इंजुरी अशी आहे की आजपर्यंत कुणालाच झाली नव्हती. मला थोडक्यात आपले कॅमेऱ्यापुढे तुम्हाला दाखवतो. ही इंजुरी अशी आहे की डोळ्यात 6 टाके पडलेले आहेत. त्यावेळेचा फोटो मी हे म्हणून ठेवला आहे आपला आठवण म्हणून. हे 6 टाके दिसत का काही असे. ही अशी इंजुरी होणारा मीच पहिलवान आहे फक्त. ही झाली डोके असेल किंवा बाकी बऱ्याच गोष्टी आहेत की कुठं लागले. तुम्ही म्हटला की बाकीचे जे पैलवान होते ते काही इंजुरी झाल्यानंतर थांबत होते, ब्रेक घेत होते, पण तुम्हाला एवढ्या डेंजर इंजुरी झाल्यानंतर पण तुम्ही थांबत नव्हता. तर तुम्ही का थांबत नव्हता? ही प्रेरणा काय होती नेमकी? माझ्या डोक्यात फक्त हे पुढचे टार्गेट. महाराष्ट्र केसरी एकदा झालो, एकदा झाल्यानंतर सरांनी सांगितलं की आमच्या गुरुंनी सांगितलं आपण दुसऱ्यांदा होऊ शकतोयस की ह्याच्यापूर्वी 35 वर्षापूर्वी जे झालेत ते आपण रेकॉर्ड मोडू शकतो. दुसऱ्यांदा खेळू झालो कडेगावला, परत असं झालं की तिसऱ्यांदा खेळू आपण. तिसऱ्यांदा आजपर्यंत कोण खेळलेलं नाही, परत खेळू म्हणले. चला तर खेळ. सारंग सर म्हणजे आता त्यांनी 1982 साली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक घेतलं होतं. म्हणजे ऑस्ट्रेलियात झालं. त्या राष्ट्रकुल नावावरनं ह्या सगळ्या ह्याचं नाव राष्ट्रकुल ठेवलं मी. म्हणजे ह्याच्या पाठीमागं पण हे राष्ट्रकुल नाव ठेवण्या पाठीमागं आता बऱ्यापैकी ज्या नवीन तालमी निघाल्यात म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, पण तिथं स्वतःचं लॉन्चिंग म्हणजे ते काय मला डोस द्यायचा आहे असं म्हणत नाही मी. किंवा इथं असेल चंद्रहार पाटील कुस्ती आखाडा की असाची नावं देऊन मग त्याचं स्वतःचं ठीक आहे नाव आहे त्याचं. काय तर पैलवान पण नव्हती किंवा थोडेफार महिनाभर जाऊन तालमीत राहिले त्यांनी सुद्धा नाव द्यायचं चंद्रहार पाटील कुस्ती आखाडा, रेसलिंग सेंटर. मग हे ती एक जरा आता अलीकडच्या काळात उद्योग तयार झाला आहे. पण ते मला असं वाटलं की बरेच जणांनी आग्रह केला की तुझं नाव दे बाबा. पण ती काय म्हणतात कुस्तीचं नाव माझं एवढं घट्ट झालं की ते तुटू शकत नाही म्हटलं. कारण मला माझंच नाव दिलं पाहिजे असं काही नाही. म्हणून हे राष्ट्रकुल नाव त्या गोष्टीसाठी दिले की ज्यांनी आपल्याला घडवलं गुरुंना ते तुम्ही अर्पित केले असं म्हणलं तरी चालतंय. मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की 2009चा म्हणजे तुम्ही म्हटलं की तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी च्या स्पर्धेत उतरणारा मी महाराष्ट्रातला पहिलाच पहिलवान होतो.
तर 2009ची जी कुस्ती स्पर्धा होती त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा अगोदरच्या बाईट असतील किंवा मुलाखतीत देखील तुम्ही म्हटला की त्यावेळेला माझ्या अन्याय पुण्यामध्ये ती झाली होती, तर नेमका काय अन्याय तुमच्यावरती झाला होता? 6 मिनिटाची कुस्ती जवळजवळ 1.5 तास चालवली कुस्ती त्यांनी, आणि प्रत्येक वेळेस मी पॉईंट घेतला की विरोधी पैलवानला पॉईंट द्यायचे, म्हणजे उघड सगळं समोर चाललं होतं सगळं. पण त्याचे व्हिडिओ पण आहेत. मी मग अशी तुम्हाला काय म्हटलं, मी मोकळं काय बोलत नाही कधी, त्याचे व्हिडिओ आहेत. आज जरी एखाद्या तज्ज्ञाला दाखवलं तुम्ही की बाबा हे पॉईंट कोणाचे आहेत, तर ते सरळ आता माझ्याकडे 30 सेकंदाचे ते रील आहे ते माझ्याजवळ, त्यात 3 पॉईंटची ॲक्शन मी केली आहे आणि उठून उभं राहिलं तर रेफरीने त्याला 1 पॉईंट दिला आहे. मग अशी सगळी 1.5 तासाची कुस्ती आहे. मग 1 पॉईंट झाले की थांबवायची कुस्ती, मग ते टी व्ही बघू दे, ही बघू दे, असं करून टाईमपास करायचा. पुढचा पहिलवान तो चार्ज व्हायचा. आणि मी एवढा घाळवतो असं नाही, मला कॉन्फिडन्स होता की आपण त्याला हरवतोय. त्यामुळे माझ्या बाजूला समर्थक किंवा एवढं काय असं जे आपले समर्थक कधी येतात फायनलच्या कुस्तीला येते तिथं, ते पुण्यातलं लोकल पहिलवान असल्यामुळं त्यांनी ती प्री प्लॅन असल्यामुळे त्यांनी मग मॅटवरून दंगा करणं, हे करणं, उड्या मारणं, हे अशा गोष्टी झाल्या. आणि त्यात ते तसं निकाल राखून पण ठेवलं होतं, हरवलं नाही ते नाही, तो त्या दिवशी झाला. आणि मी त्याच्या अगोदर 4-5 वर्ष महाराष्ट्र केसरीला खेळलो होतो, म्हणजे 2004ला मग अशी म्हणलं ना, तिथं असा अन्याय झाला की कुस्ती आज झाली, एवढी फास्ट कुस्ती झाली तुम्हाला सांगतो, म्हणजे 16-18 स्कोरनं कुस्ती झाली आमची, एवढे स्कोर कधी होत नाही. मग तो निकाल आत्तापर्यंतच्या इतिहासात की तो निकालच राखून ठेवला. त्या दिवशी कुस्ती खेळा म्हणते तुमचा निकाल उद्या देऊ, आणि उद्या डायरेक्ट त्या पहिलवानचं नाव डिक्लेअर केलं. अशा अनेक म्हणजे अन्याय अनेक वेळा झाला. का झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? ते समोरच्या पहिलवानाला जिंकवायसाठी, आणि किंवा माझं रेकॉर्ड 3ऱ्यांदा होऊन द्यायचं नाही, अशी पण काही भावना असेल. आता ते का, किंवा त्यांचा पहिलवान जिंकवायचा आहे, त्यांना ते वर काढायचं, असं पण असू शकतं. तुम्ही एका ठिकाणी असं म्हटलंय की मी त्यावेळेला एवढं डिप्रेशनमध्ये गेलो होतो 2009च्या त्या इन्सिडेंट नंतर की आत्महत्या करण्यापर्यंतचा विचार माझा, एवढा डिप्रेशन 100% गेलो. कारण मी आता हे तुम्हाला प्रवास सांगितला 15-20 वर्ष, एवढ्या इंजुरी, एवढं तर म्हणजे 3 वाजून 5 मिनिटांनी कधी उठलोय असं मला आठवत नाही. पाटेचं म्हणतोय मी, 3 वाजून बाबा 5 मिनिटांना आज आपण उठलोय आणि आपल्याला आज 5 मिनिटं वेळ झाला आहे उठायला, असं 15 ते 20 वर्षाच्या काळात कधी मला आठवत नाही. म्हणजे तालमीतून त्यावेळेस सांगतोय एवढं करून, नाही आता नाही, त्यावेळेचं सांगतो मी. म्हणजे ज्यावेळी 3ऱ्यांदा मला हरवलं 2009च्या आधीचे 10-15 वर्ष की 3 किंवा नंतर किंवा लहान होतं त्यावेळी 4ला तर उठत होतो शेवटच्या. मग हे जर एवढं कष्ट केलं, इंजुरीचा विषय आहे, खुराकाचा विषय आहे, खर्चाचा विषय आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टीचा जर विचार केला आणि जे कधी घडलं नाही ते जर आपल्याला जर अशा वेळेस असं होत असेल, हा जर मला ते लोड असता, मला खरं हरवलं असतं, वाईट वाटलं असतं. वाईट कुठं वाटलं असतं की बाबा त्याच्यापेक्षा जास्त तयारी आपल्याला केली पाहिजे. पण मायापुढे उभा राहायची जी लायकी नाही, त्यांच्याकडनं जर माझं असं झालं तर मग ते खंत मनात वाईट वाटलं, गेलतो त्या विचारापर्यंत. पण परत सहकार्याने आपलं जरा सावरलं आणि त्यातनं परत मग पुढं, आणि परत तिथनं पुढं तुम्हाला सांगतो, तिथनं पुढं जवळ 6 वर्ष मी महाराष्ट्र केसरीला खेळत होतो नाही असं नाही. 2010ला नाही खेळू लागलो, इंजुरी झाली. 11, 12, 13, 14, 15, 16 सालापर्यंत खेळत होतो मी. मध्ये 1-2 वर्ष खेळू नाही लागल्यामुळे. पण माझं आता बॅड लक म्हणा किंवा ते, पण 1-2-3 वेळा मला हरवलं दोघा ठिकाणी, हरलो तिथं. मी नाही म्हणत नाही, 2 वेळा होऊन सुद्धा मला 11 साली कोणीतरी नरसिंग यादवनं हरवलं, असे 2-3 वेळा हरवलं. मी हरवलं तर मी आज हरवलोच म्हणतोय ना, मला काही वाईट वाटत नाही. मी जर हरलो होतो म्हणतोय ना, मी दुसरं कोणी काय म्हणायचं गरज नाही. पण 2009 साली मला हरवलं नव्हतं, हरवलं गेलं होतं, हरलो नव्हतो मी. आजही ती खंत आहे, आजही खंत आहे, आयुष्यभर राहणार. त्याला जोडून मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता परत आत्ताची जी महाराष्ट्र केसरी झाली त्यानंतर तुम्ही असं म्हटलं की आता पण म्हणजे तुम्ही त्यावेळेच्या गोष्टींना उजाळा दिला की ह्या गोष्टी होतात, आता पण ती पुण्यातच झाली आत्ताची, तर अजूनही ह्या गोष्टी होत आहेत का? ह्या वर्षी जर तुम्ही बोलला, म्हणजे ह्या वर्षी काय झालं तर तिथं आपण नसल्यामुळं, त्याबद्दल मी आता मला बरेच जणांचे फोन आले त्यावेळेस प्रेसचे की काय प्रतिक्रिया आहे म्हणून. मी तिथं हजर नव्हतो, त्यामुळे कुठल्याही पैलवानाच्या विषयी मला बोलायचा अधिकार नाही. ते सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड होते, दोघांच्यामध्ये. सिकंदरचे पॉईंट बरोबर होते का महेंद्रचं बरोबर होतं हे मला बोलायचा अधिकार नाही, कारण मी स्वतः तिथं लाईव्ह पाहिजे होतो तिथं.
बरं कॅमेऱ्याचं कसं आहे, इकडून एक कॅमेरा इकडून एक कॅमेरा, ते आपण कॅमेऱ्यावरती हां, कारण दुसऱ्या 2-2 साईड ती तशीच काहीतरी परिस्थिती तिथं झाली ती, त्यामुळे मग मी काही त्या बोलल्या गोष्टीवर चर्चा केली नाही. मला सांगा की तुम्ही एवढ्या डिप्रेशनमध्ये गेला होता, मग पुन्हा ती भरारी कशी काय मारली किंवा त्यातून बाहेर आला आणि मग पुढचा प्रवास कसा सुरू झाला? परत आहे तीच चालू केलं परत सगळं. परत 3 वाजता उठणे, इंजुरी, परत 9लाच ते तिथं झालं आणि 10ला चांगला सराव केला आणि मांडीचं मांस एवढं फाटलं की ते म्हणजे मग स्ट्रेचरवर चालू, म्हणजे खुर्चीवर सुद्धा, व्हीलचेअरवर नाही मांडीचं मांस फाटलं. हे असं उभं जशी कापड फाटतं तसं जो 8 इंचाचं मांस आतल्या बाजूनं फाटलं. मग व्हीलचेअरवर बसायला पण येत नव्हतं त्यावेळेस. स्ट्रेचरवर झोपायचं, मग ते उचलून गाडीत ॲम्ब्युलन्समध्ये टाकायचं, कुठं न्यायचं, परत आणायचं, झोपून जेवायचं, असं लय प्रकार झालेत. मग ते अशा पद्धतीने पुन्हा मग 10ला झालं, पुन्हा परत 11ला केली तयारी. 11ला हरवलं. उन्हीचा ताळमेळ तिथनं पुढं मला जमवता आला नाही. पुन्हा नंतर दुसरी इनिंग तुमची सुरू झाली, म्हणजे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. बरेचसे पैलवान तुम्ही म्हटलं तसं महाराष्ट्र केसरी झाले किंवा ते खेळल्यानंतर कुठेतरी थांबतात किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन जातात, परंतु तुम्ही ते न थांबता भविष्यातल्या पिढीसाठी किंवा महाराष्ट्रातील जे पैलवान आहेत तर त्यांच्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण उभा करायचं, एक संस्था उभा करायची, तर हे डोक्यात कधी आलं? 2013 म्हणजे असं बाहेर पडल्यानंतर का कोणास ठाऊक माझ्या मनात विचार आला आहे की आज कुस्ती फास्ट झाली आहे, ऑलिम्पिकला जायचं म्हणलं तर मॅटवर जायला लागतं. जुन्या काळात काय होत होतं, तर मारुती माने भाऊ असतील, कवटेपेरांसारख्या ग्रामीण भागातसुद्धा जाऊन मुलं सराव करत होते. पण आता आजचा विषय घेतला तर आज नवीन युगाप्रमाणे पहिलवानाला स्विमिंग पाहिजे, जिम पाहिजे, बाकी सुविधा भरपूर आहेत त्या सगळ्या. मी ज्यावेळेस इथं कोल्हापूरमध्ये होतो त्यावेळेस मी राहायचो एका ठिकाणी, तर फक्त मातीची कुस्तीची व्यवस्था होती राहायच्या ठिकाणी. मॅटवरच्या कुस्तीला एका ठिकाणी दुसरीकडे जायला लागायचं, जिमला 3ऱ्या ठिकाणी जायचं, स्विमिंगला 4थ्या ठिकाणी जायचं, शाळेला जाताना 5व्या ठिकाणी जायचं. म्हणजे अशी सगळी तारेवरची कसरत असायची. म्हणजे आणि ते टायमिंग ॲडजस्ट करायचं. टायमिंग म्हणजे अजिबात बदलून द्यायचं नाही. म्हणजे जर 9:30ला संध्याकाळी झोपलं तर झोपायलाच, तर मग सकाळी 3चं टायमिंग पुढं जाणार, मग कारण झोप पूर्ण होणार नाही. मग मी विचार केला की जर ठीक आहे, एवढ्या अडचणीतनं आपण जर एवढं इथपर्यंत जाऊ शकत असलो तर हे सुविधा जर एका जागी आल्या सगळ्या तर काय होईल. आणि बऱ्यापैकी मग मी असं बघितलं की माझं ज्यावेळेस नाव म्हणजे जरा चर्चेत द्यायला लागलं कुसे, ते आपल्या भागातली मुलं, खानापूर तालुका असेल किंवा सांगली जिल्ह्यातली असेल, ते यायची तालमीत मुलं. पण परिस्थितीमुळं 2-4 महिने राहून परत जायची माघारी. परत किती जणांना आपण पण मदत हात देणं शकत नाही एवढ्या लोकांना. मग त्या गोष्टी बघितल्या. बरं तिथं त्याचा पण अभ्यास केला मी. तर शहराच्या ठिकाणी राहणं आणि इथं राहणं खर्चाकडून जरा 30% आपल्याला रिलीफ मिळू शकते. ज्या भाजी हिथं जी मिळते ती शहराच्या ठिकाणी महाग, आणि पण महाग मिळण्याच्या पाठीमागे पण जरा जी चांगलं आहे आपल्या देशी. समजा आता हिथं जर राहिले, समजा मी तालीम वगैरे, तर घरून तूप येऊ शकते, दूधसुद्धा रोजच्या रोज येऊ शकते. इथं आपल्या भागातली बरीच मुलं आहेत, तिथले बोरचे आहेत, खानापूरचे आहेत. मग मी आता इथं माझं प्लॅन करताना असं केलं आहे, मातीचा आखाडा, मॅटचा हॉल, 500 मुलं राहतील अशी व्यवस्था, परत जिम पूर्ण म्हणजे जी कुस्तीसाठी जिम लागती, लायब्ररी, लेक्चर हॉल, स्विमिंग टँक, स्विमिंग टँक झालं. पण आता आम्ही कोल्हापूरला जात असताना डोंगर हुडकायचं तिकडं, किंवा स्टेडियमला जायचं त्या म्हणजे स्टेपिंग पळायसाठी, का तर ते आमच्या कुस्तीतला एक भाग आहे, म्हणजे पायात ताकद वाढवण्यासाठी. आता इथं आपल्याजवळ नॅचरल डोंगर नाही, मग त्यासाठी ते स्टेडियमच्या पायऱ्या उभा केल्यात मी खास पळायसाठी, व्यायामासाठी. त्याच्यानंतर इथं गेस्ट हाऊस केले. का तर आता मी ज्यावेळेस बघितलं त्यावेळी आई वडील आमच्या तालमीतल्या म्हणजे लांब न यायचे, परभणी, जालना, बीडवरून यायचे. त्यांना त्या मुलाजवळ राहायची इच्छा असायची, मुलाला त्याच्यावर राहायची असे. म्हणजे एवढ्या दिवसातनं भेटल्यावर तेवढं होतच, अशी लहान मुलं असल्यानंतर. तर मी ह्यासाठी वरती गेस्ट हाऊस केलं की ते आई वडील इथं राहिले पाहिजेत. आपला मुलगा काय करतोय, कशा परिस्थितीत आहे, म्हणजे हे सगळं कळलं पाहिजे. त्याला पण आपल्या आईवडिलांची परिस्थिती जाणीव झाली पाहिजे. मग त्यासाठी गेस्ट हाऊसची इमारत तयार केली मी. आता ह्याच्या पलीकडं हॉस्पिटल आणि मॉल ह्याच्यासाठीच की आमची त्यात पण एक अडचण होती. आमचं मार्केट 4थ्या ठिकाणी, म्हणजे 6व्या ठिकाणी मार्केट, म्हणजे मग मार्केटला ते
चौथीकडेच जायचं. हे किती फिरायला लागत होते दिवसात बघा तुम्ही. आणि एवढं करून स्वतः जेवण बनवणं, भांडी घासणं, वेळच जास्त. कपडे धुणं, हे सगळं एवढं एका दिवसात सांगितलं तुम्हाला सगळं मी. मग आता इथं मी जे मॉल केलं की मॉल असं की तू बदाम ह्या मुलांना जे लागतंय ते सगळं मिळणार. परत वरती हॉस्पिटल काढले. 500 मुलातले की 2-4 मुलांना इंजुरी होणार. ऑर्थोपेडिक, फिजिओथेरपीवाला, फिजिओसर्जन एक, आणि आपलं रेग्युलर आपला सर्दी खोकला झालं असे 3 डॉक्टर कायम 24 तास बसून असणार. 500 मुलांसाठी ती व्यवस्था केली. मॉलची व्यवस्था केली. पलीकडे कोचेस क्वार्टर काढलेत, म्हणजे 8 फ्लॅट काढलेत 1 BHKचे. जी कोच लोक इथे शिकवायला आहेत त्यांनी इथंच राहायचं फॅमिलीसहित. ते कोच परत विट्यात राहणार, ते टायमिंगला येणार. परत मधल्या वेळेत मुलं काय करतात कोण लक्ष ठेवणार. त्यासाठी त्यांच्यासाठी फ्लॅट काढलेत का तर त्या मुलांना त्यांनी फॅमिली घेऊन इथंच राहायचं आणि पूर्ण वेळ ह्या मुलांवर लक्ष ठेवायचं. आणि पलीकडं CBSE स्कूल काढली मी. ह्या सर्व तालमीतल्या आता काय पैलवानांच्यावर जुन्या काळापासून एक हे आहे, कमी शिकलेले असतात, म्हणजे शिकत नाही म्हणून त्याला तालमीत टाकला. पण इथला मुलगा, प्रत्येक मुलगा CBSE मध्ये शिकणार. CBSE इंग्लिश बोललं म्हणून काय लय मोठं गड जिंकला असं होत नाही. पण ते आता आपल्या इकडच्या पालकांची ही झालेली आहे, मानसिकता झालेली की बाबा CBSEला शिकला पाहिजे. मला हे म्हणजे काय माणसात दाखवायलासाठी ज्यावेळेस माझ्या सेंटरमधला एखादा पैलवान उभा राहून इंग्लिशमध्ये स्पीच देईल लहान मुलगा, त्यावेळेस ते हळूहळू सगळं वातावरण बदलत जाणार आहे. तुम्ही जे स्वप्न बघितलं हे झालं शाळेचं. ह्याच्यानंतर हे एवढं उभा केलंय मी. ह्याच्यानंतर आता ही सगळ्यात भारतातली सगळ्यात मोठी तालीम आहे आपली. भारतात असं एवढ्या सुविधा आहेत पण एका ठिकाणी नाही आहेत, पण तिथे 10 गेम चालतात. गेम अनेक गेमची म्हणजे ती क्रीडा नगरी असते. बालेवाडीला आपल्या आहे किंवा अनेक ठिकाणी असेल, मग तिथं अनेक खेळ चालतात. इथं कुस्ती इथं. आणि भविष्यात माझं म्हणजे प्लॅनिंग आहे ती मी नेणार 100%. 5 वर्ष लागू दे, 4 वर्ष लागू दे. इथं कुस्ती रेसलिंग युनिव्हर्सिटी काढायची, कुस्तीचं विद्यापीठ. म्हणजे कुस्तीचं शिक्षण सगळं इथं झालं पाहिजे. रेसलिंग युनिव्हर्सिटी जी आत्ता भारतात कुठेही नाही, ती मी माझं हे काम पूर्ण झालं की मी प्रस्ताव देणार लगेच आणि ही मंजूर करून आणणार मी 100% त्यात. म्हणजे कारण मी हे एवढं प्री प्लॅन अगदी विचार करून सगळं हे उभा करायला लागलं आहे. कुस्तीचं शिक्षण घेत असताना बाबा स्विमिंग केल्यानंतर काय होतं पैलवानाला, जिम केल्यानंतर हे केल्यानंतर काय होतं, ही सगळा इथं अभ्यास करायला मिळणार आहे तुम्हाला. लायब्ररी करतोय, लेक्चर हॉल करतोय, भविष्यात अजून वाढवायला येईल त्याला. युनिव्हर्सिटी ज्या नॉर्म्स आहेत ते सगळ्या पूर्ण करायला, पण जी आपल्या सांगली जिल्ह्यात हे उभा करायचं माझ्या डोक्यात. तो पहिलवान घडत असताना तो शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, एज्युकेशनच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत आता काय की इंजुरी झाली किंवा काय झालं तर अचानक काय इंजुरी असे असतात की त्यातनं बाहेर पडू शकत नाही. मग त्यांच्यासाठी लायब्ररी, लेक्चर हॉल करून त्यांनी अभ्यास करून कुठं भरतीचा अभ्यास करावा, काय करावा ह्या दृष्टीने. पण आमचं एवढं रिस्की आहे या गोष्टीत. आता जर कुस्तीचा सीझन चालू असला तर वर्षाला 3 ते 4 लोक 3 ते 4 मुलांची डेथ होती. कुस्ती खेळत असताना मानेवर पडून जर मज्जारोजू तुटला तर ते अशा अनेक मुलं आहेत माझ्याजवळ की म्हणजे मी तुम्हाला सांगेन अशा आहेत. आपल्या बोरगावचे आहेत, आता परवामध्ये पुण्यातला एक जण झाला. अशा अनेक आहेत की पण त्याला इलाजच नाही. ते आखी जगात कुठं त्याचं औषध नाही. मानेवर पडलं की 3-4 दिवस फक्त श्वास चालू राहतोय, डेथ होती. मग पण मला सांगा, तुम्ही हे स्वप्न बघितलं या आखाड्याचं, ते स्वप्न पूर्ण होतंय आणि हे स्वप्न बघून ते पूर्ण करणं, माणसं स्वप्न बघणं हे सोपं असते, परंतु ते पूर्ण करण्यासाठी सतत धडपडून त्या गोष्टी खरोखर मध्ये सत्यात उतरवणं, ही भीती कधी वाटली नाही का, हे होईल का पूर्ण? आज तुम्हाला सांगतो, ही 2 एकर क्षेत्र आमचं जर पूर्वीचं होतं, वडिलांनी घेतलेलं. इथं आमचा पोल्ट्रीचा व्यवसाय होता. 50,000 कोंबड्या होत्या आमच्या इथं. 50,000 कोंबड्यांची हे कोंबड्या इथे चालू उद्योग होता. काय असं नाही की मी जर निवांत आलो असतो तर मी जर अगदी आरामशीर राहिलो असतो म्हणजे करून. पण ते सगळं पाडलं मी. म्हणजे वडिलांना तेव्हा इच्छा दाखवली की आपल्याला तालीम उभा करायची. माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे. वडिलांनी लगेच तो कागद माझ्याजवळ पण आहे. वडिलांनीच ही प्लॅन तयार केला की इथे स्विमिंग टँक करू, हे असं करू, हे सगळं प्लॅन केला. ते करायचं कुठं, जागा कुठं आहे, आपली ही पोल्ट्रीची जागा आहे म्हणलं. मी म्हटलं पाडूया का, वडील म्हणले लगेच पाडूया म्हणले. मला 1 सेकंदाचा सुद्धा विचार केला नाही की पुढचा चालू उद्योग. तिथं 50,000 कोंबड्या आहेत. आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तर त्यावेळी त्या कोंबड्या पहिल्यांदा देणं, पिंजरं देणे कोणाला, ती पण मी वाटून टाकलं. मी विकलं भानगड केलीच नाही की सगळं असं दिलं सगळ्यांना.
आणि ह्या रोड आमचा असा आहे की बाहेर जाणारा हा रोड आहे. वडिलांची मित्र इथे येऊन बसायची त्यावेळेस, ती पाडापाडी चालली होती त्यावेळेस, सगळीकडे कळालं ना. मग ते वडिलांनी येऊन म्हणजे आता ते त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांचं चालायचं पोराच्या कुठं नादाला लागला आहेस, असं असतं का कुठं, बरं हे चालू उद्योग तुला करायचं दुसरीकडे जागा घे, दुसरीकडे कर, आणि चालू पोराच्या नादाला लागून असं म्हणजे करू नकोस असं ते आपल्या चांगला सल्ला देत होते. पण वडिलांनी निर्णय ठाम घेतला. बरं आता जे आज तुम्ही आता मला मायावर बोलताय, समाज मला ओळखतोय सगळा, ते लाल मातेच्या आशीर्वादाने ओळखतोय. त्या लाल मातेसाठी ते काहीतरी करायचं. ते मगाशी ज्या अडचणी सांगितल्या माझ्या, त्या अडचणी इथं कुठल्या पहिल्याला येणार नाहीत ना. बरोबर. जे मला इकडे शाळेला जा, इकडे जा, तिकडे जा. फार मोठी गोष्ट आहे की म्हणजे स्वतःला आलेल्या अडचणी ह्या पुढच्या पिढीला येऊ नये आणि त्याच्यासाठी धडपडणं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं काम असू शकत नाही. परंतु हे करत असताना तुमच्या ह्या ज्या सगळ्या उत्तुंग प्रवासाला एक कुठेतरी एक त्याला आपण डार्क साईड म्हणू शकतो. लॉकडाऊन लागला, पहिल्या कोविडच्या वेळेलाच तुमचा वाद झाला प्रशासनासोबत आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सर्वांनी पाहिल्या आणि तो कुठंतरी एक तो डार्क साईड, मग त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता किंवा ते नेमकं काय झालं होतं? ते झालं का नाही झालं तो विषयच नाही. काय प्रशासनावर काय वाद झाला हे जर तुम्ही जर मला आधी जर आता परवाच्या मुलाखतीत पण म्हणलो मी, त्या खोलात मला जायचं नाही. मी आज सगळं तुमच्यासमोर काढून ठेवलं. एखादा लहान मुलगा सुद्धा सांगू शकेल की हे काय झालं. आता ते न्यायालयात चालू आहे सगळं. मी ह्या कामासाठी शासनाकडून आम्ही वाळू विकत घेतली. सर बाबा पावती पुस्तक असेल किंवा त्याचे आदेश असते त्या, आणि ती इथे येताना आपल्या वाहनं पकडली का वाहनं, तिथनं पुढं काय काय प्रकार झाला तो झाला. पण हा एक संदेश दिला की आमच्या चांगल्या कामात कुणी आडवं येऊ नये, कमीत कमी आमच्या तर आडवं येऊ नये, की मग आम्हाला प्रशासन असेल किंवा कोण मोठा बारका व्यक्ती आम्हाला समजणार नाही. आणि आज ही काय माझ्यासाठी करत नाही. मी तालीम जी उभा करायचं चालली की तर माझी कुस्ती म्हणजे पहिलवानगी संपल्या, ही येणाऱ्या पिढीसाठी करायला लागली मी. त्यामुळं ते झालं का नाही ते पुढचा विषय आहे. ठीक आहे. आता तुम्ही माती हा शब्द तुम्ही आत्ताच्या उत्तर तुम्ही देताना म्हटला, तर मातीवरती तुमचं कसं प्रेम आहे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राने बघितलं. आणि तुमच्या व्यक्तिमत्वात म्हणजे मी आता काही म्हणजे मी पण तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो, आत्ताच्या काही दिवसांमध्ये मी पाहिलं तर तुम्ही मातीवरती प्रेम करणं हे तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवलं. आणि कुस्ती ठीक आहे, म्हणजे कुस्ती तुम्ही बालपणापासून किंवा अगोदरच्या पिढीतून तुमच्या आलेल्या त्या गोष्टी होत्या, परंतु तुम्ही बैलगाडा शर्यत ही अशी करून दाखवली की ती कुणी इमॅजिन देखील करू शकलं नसतं. ते मैदानाचं नेटकं नियोजन असेल, त्यातली बक्षिसं असतील, तर हे सुचलं कसं आणि ते सत्यात उतरलं कसं? केसरीची जी स्पर्धा होती ती आपल्या आता ह्या संस्थेचा वर्धापन दिन होता. या संस्थेची एवढी मोठी कामं चाललीत. आपलं हे आता एक काम चाललंय मोठं. परत दुसरं रक्तदानाचं फ्युचरमध्ये करायचं होतं. म्हणजे बैलगाडीच्या वेळेस रक्तदानाचा विषय नव्हता, पण आमचं प्लॅनिंग होतं पुढं भविष्यात करायचं रक्तदानाचा विषय असेल. तिसरा मला वाटतं हा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा फाउंडेशनकडून घ्यायच्या सांगली जिल्ह्यात, त्याला भव्य दिव्य 1 कोटी रुपयाचं बक्षीस द्यायचं, ही फाउंडेशनची कामं होती आपली. फाउंडेशनच्या वर्धापनच्या अगोदर मी एक प्रेस घेतली होती. म्हणजे महाराष्ट्र केसरीचा मागच्या वाद चालला होता त्यावेळेस की सांगली जिल्ह्याला ह्या स्पर्धांचं आयोजन करण्याची संधी द्या, मी महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईन विजेत्याला, आणि ह्या स्पर्धा अतिशय न वादविवाद होता पार करीन म्हणलं मी. असं आम्ही बाईट घेतली होती. बरं ही एक गोष्ट आहे जानेवारी महिन्यातली. फेब्रुवारी मार्चमध्ये काहीतरी आपल्या स्पर्धा झाल्या म्हणते, एप्रिलमध्ये. वर्धापन दिन आल्यानंतर असा विषय झाला आमच्या फाउंडेशनच्या मेंबरचा की कुस्तीचं मैदान घेऊ आपण वर्धापन दिनामध्ये, कारण आपल्याला शोभणारं म्हणजे आपल्या कामात. पण मी जर म्हटलं भविष्य जर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा जर आपल्याला मिळाल्या तर वर्षात 2 कुस्तीचे कार्यक्रम होतील. मग त्याच्यापेक्षा आपण असा एखादा कार्यक्रम घेऊ वर्धापन दिना दिवशी की त्या म्हणजे गोष्टीमुळं आपल्या फाउंडेशनचं पण नाव झालं पाहिजे, ती गोष्ट आपल्या जनमानसातले आपल्या शेतकऱ्यांचे निगडीत असावे. झाले अनेक म्हणजे शेतकऱ्यांशी कनेक्ट असणारे विषय असावेत. त्यातनं विषय झाले की कृषी प्रदर्शन घेऊ किंवा क्रिकेटच्या स्पर्धा, पण बरेच कल्पना काढल्या काय काय मांडल्या सगळ्यांनी. पण बैलगाडी स्पर्धा असा विषय होतोय, त्यात ईर्ष्या पण आहे, स्पोर्ट म्हणजे खेळ पण आहे, आणि शेतकऱ्यांचा एकदम जवळचा विषय, जिव्हाळ्याचा विषय, जवळचा विषय. आणि त्याच्यापेक्षा मला समोरपेक्षा मोठी गोष्ट वाटली की गोवंश संवर्धन. बरोबर. कारण कोरोनाच्या काळात ज्या गोष्टी मी बघितल्या, म्हणजे
मला आता कसं आहे पहिलवान आहे म्हणून तुम्ही म्हणता, पण मला बारीक एक एक गोष्टीत पाक खोलात जायची, तिची पूर्ण अभ्यास करायची सवय आहे. गोवंश संवर्धन बैलगाडी स्पर्धा बंद असताना काय परिस्थिती होती दादा? आता मी इथे आल्यानंतर सगळं फिरलो, हे काही लहान नाही आणि हे करणं हे प्रचंड जिकिरीचं आहे आणि प्रचंड आव्हानात्मक आहे. मग हे करायलाच पाहिजे, हे का वाटलं तुम्हाला? आज खरं तर हा प्रोजेक्ट पूर्ण तुम्ही जर बघितला तर आजची जी कॉस्टिंग 22 कोटी रुपये जाते. जो ट्रॅक घेतलाय मी रनिंगचा तो पूर्ण मगाशी सांगायचं राहील तुम्हाला, तो सिंथेटिकचा ट्रॅक घेतलाय, जे रबर ट्रॅक असतो. जो पुण्याचं बालेवाडी स्टेडियम सोडलं तर आपल्या 4 जिल्ह्यात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर 4 जिल्ह्यात कुठंही नाही. कोल्हापूरला आहे युनिव्हर्सिटी, पण त्याने सगळ्यांना मोकळं नाही, ठराविक लोकांना असते. ते सिंथेटिक ट्रॅकचा उपयोग होता, त्याची कॉस्टिंग 4 कोटी रुपये एवढ्यासाठी मी खर्च करायला लागलोय. मी जे मागायला सांगितलं माझ्या एका गुडघ्यात 3 ऑपरेशन झाली, एका गुडघ्यात 2 झाली. ह्याच्यातली 50% इंजुरी आहेत. 50% इंजुरीचं कारण आहे की डांबरी रोडला पळून डांबरी रोडला पळून जी सांध्याची झीज होते, खुर्च्या झिजत्या, त्या ह्याच्यावरती ती 50% झीज कमी होणार आहे. पण लागणारा आमच्यात पाय वडावडी केले, वाकडा तिकडे वाढला की लागणारच आहे, पण ह्याच्यामुळं 50% कमी येणार आहे. म्हणून तेवढे मी पैसे खर्च करायला लागले. इंजुरीमुळं मी एवढ्या इंजुरी होतनं बाहेर पडून केली, पण आता अनेक जण बघतोय एक जरी ऑपरेशन झालं तर ती आपलं मन काढते त्यातनं, ती इंजुरीज होऊ नये. आता स्विमिंग टँक ह्याचं काय कारण की आमचे जोर मारून खांदे पूर्ण लॉक होते आणि त्यातनं मग कुस्ती खेळताना वाकडा तिकडे वाटला की मग त्याचं मसल फाटणे आणि पुन्हा ऑपरेशनवर जाणे. मग स्विमिंग केल्यानंतर त्या खांद्याची इंजुरी कमी होतील. एक प्रत्येक गोष्ट करण्यापाठीमागं कारण आहे. आता ही शाळा इथं करणं, कारण मी ज्या अडचणी भोगल्या किंवा भोगल्या म्हणू शकतो, किंवा अडचणी माझ्या ज्या समोर गेलो त्या अडचणी ग्रामीण भागातल्या मुलांना येऊ नयेत म्हणून हे मी प्रत्येक गोष्ट इथं जाग्यावर देणार आहे. की आता माझं जर हे पूर्ण झालं तर 2 वर्ष जरी ह्या कंपाऊंडच्या बाहेर मुलगा नाही गेला तरी चालू शकते. एवढ्या सुविधा आता अगदी केस कापण्यापासून मॉल आहे, हॉस्पिटल आहे, शाळा आहे, स्विमिंग टँक, म्हणजे कुठली वर्ष 2 वर्ष इथं या कंपाऊंडच्या बाहेर गेल्या तरी चालतंय. तुम्ही एक पृथ्वीच वसवल्या कुस्तीची. म्हणूनच मी कुस्तीचं विद्यापीठ, रेसलिंग युनिव्हर्सिटी ह्यासाठीच शब्द वापरला की मी जी अडचणींना समोर गेलो ती अडचण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना येऊ नये म्हणून एवढं मोठं मी धाडस केलं आहे. 22 कोटीचा अंदाजे आराखडा यायचा. 22,000 खिशात नसताना मी हे आखलं आणि जवळजवळ आज 30% पूर्ण केलं आहे. मी म्हटलं 22,000 रुपये नसताना पण केलं, ते स्वप्न बघितलं. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो, आता बैलगाडीच्या वेळेस पण सांगितलं, मनात जर खरं इच्छाशक्ती असेल, प्रामाणिक भावना पाहिजे पण त्याच्या पाठीमागे काय. कारण आज काय तालीम केली नुसती तर काय माझं नाव, मी म्हणतो आज तालीम झाली समजा तर माझं डबल महाराज केसरी नाव एवढंच होणार आहे का? ह्याच्या पुढं काही हिंदी केसरी लागणार नाही किंवा टेबल महाराज केसरी लागणार नाही. माझं नाव एवढं आहे, एवढंच राहणार आहे. जेवढी माणसं मला ओळखते जात खेळताना तेवढीच माणसं ओळखणार आहेत. पण माझ्या नंतर ही जी तयार होणार आहे बॅच, ही माझ्यासाठी खरं खूप म्हणजे आनंदाचा, सुखाचा क्षण असणार आहे. तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रदर्शित होते की डोळ्यात स्वप्न असलेली माणसं खिशात पैसे असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत असतात. हे तुम्ही तुमच्या कृतीतून आणि तुमच्या वागण्यातून दाखवून दिले. फाउंडेशनची ज्यावेळेस आपली मिटिंग ठरली त्यावेळेस कोणी म्हणलं क्रिकेट घ्या, कोण म्हणलं कृषी प्रदर्शन. कृषी प्रदर्शनावर जवळजवळ आमचं फायनल मत आलं होतं, कारण शेवटी शेतकऱ्यांशी एकदम जवळचा विषय आहे. मग आमचं बरेच ठिकाणी बोलणं झालं, पंजाबला झालं, अगदी तुम्हाला सांगतो कॅनडापासून जनावरं प्राणी आणायची व्यवस्था झाली. म्हणजे एवढं मोठं भव्यदिव्य करायचं. पण प्रदर्शन ठीक आहे म्हटलं, पण त्यात एक ईर्ष्या, खेळ आणि जी चुरस जी प्रेक्षकांना बघायला मिळायला पाहिजे ती नाही मिळणार म्हटलं. ती कशात नाही तर बैलगाडी स्पर्धेत. बैलगाडी स्पर्धेचा मी एवढा अभ्यास केला, जवळजवळ अशा एक 100 ते 125 बैठकी झाल्या असतील बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर माझ्या. तर मी ह्याच्यापूर्वी कधी बैलगाडी बघितली नव्हती. एक मैदान फक्त 5-10 मिनिटासाठी बघित होतं. त्यातलं मला काय माहीत नव्हतं, काहीच कल्पना नव्हती. पण एक करायची माझी प्रामाणिक भावना होती, काहीतरी या क्षेत्रासाठी वेगळं काहीतरी करू की त्याची उंची वाढली पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागचं गोवंश संवर्धन झालं पाहिजे. आज आपण गायला देवता म्हणून पूजा करतो, सगळं करतो, पण आज आता गावाचं नाव घ्यायला नको मी. आपल्या इथे कृष्णाकाठचं एक गाव आहे, चांगलं सदन गाव आहे. नाव कशाला घ्यायला नको, पुंदी म्हणून गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर परवा मी सहज बसलेलो होतो, हे गावातली जवळजवळ 50 लोक होती, हनुमान दर्शनाला जात असतो तुम्ही. तर गावात आपल्या बैल किती आहेत म्हणून मी आपला सहज प्रश्न केला सगळ्या लोकांना. तर ते एकमेकाला विचार करायला लागले. त्याच्याकडे होता, त्यानं दिला. मग आता 2 गावात बैल राहिलेत.
म्हणजे गायच नाही म्हणल्यावर बैल कुठं येईल. म्हणजे ही अशी आजची अवस्था आहे. जर ह्या स्पर्धा नसत्याच तर 10 वर्षांनी आपल्याला ह्या नवीन पिढीला चित्रात दाखवायला लागली असती बैल गाय हे असं होतं, बैलगाड्या अशा होत्या. बरं ही खरी संस्कृती खेळा ही संस्कृती आहे आपली. आणि आपण खरं संस्कृतीपेक्षा आपण आज देवता म्हणून पूजा करतोय गायची, ती कुठंतरी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, ही माझ्या डोक्यातली एक भावना होती. त्यामुळे मग मी म्हटलं जे आजपर्यंत घडलेलं नाही ते करायचं म्हटलं आपण. तर त्यावेळेस पण असंच काय माझ्याजवळ तर ही एवढं कष्टातनं काम चाललं आहे माझं, म्हणजे एवढे अडचणीनं चाललं आहे की भयानक अडचणीनं. पण मी काय अगदी काय माझ्याजवळ नाही की ठराविक रक्कम आमच्या फाउंडेशनकडे जमा झाली आणि ती पैसे ते खरं असं नाही. माझा ग्रुप एवढा मोठा आहे की मी काही जर बोललो तर ते 100% म्हणजे पूर्ण होते. सहज त्यांना बोललो की मी असं असं करूया आपण, ही थार गाडी बक्षीस ठेवू. माझा लगेच एक मित्र उठला, मी देतो थार म्हणला 2 नंबरला मग आपण ट्रॅक्टर ठेवू. दोघा तिघांची चेरोस मी देतो म्हणून चाललं. हे कायसाठी त्या स्पर्धेची एक उंची वेगळी तयार झाली पाहिजे आपल्या स्पर्धेची. आपलं बघून 10 जणांनी केलं पाहिजे. खरं आपल्या स्पर्धा झाल्यानंतर 10 ते 15 स्पर्धा महाराष्ट्रात पार पडल्यात असल्या. म्हणजे थारची झाली, ट्रॅक्टर झाले, JCB पण ठेवला काय जणांनी. ठीक आहे, आता ते माहिती बाहेर जास्त मीडियात आल्या नाहीत म्हणून समजा, त्या झाल्या स्पर्धा, त्या ऑन रेकॉर्ड यूट्यूबला तुम्ही बघितलं येतील सगळे. पण मग ह्याच्यामुळं काय झालं, आता बरीच लोक, आता आमच्या गावात मला वाटते 4-5 शर्यतीची बैल होती. आता जवळ 40-50 जणांची बैलांची शर्यतीच्या नादानं का होणार, पण गोवंशाचं संवर्धन होईल. परत बैल कधी येणार, गाय पाळली तर बैल येणार आहे ना. म्हणून आपण त्या गोष्टीकडे आपण जास्त फोकस करून मग त्या स्पर्धा घेतल्या होत्या. आणि त्या स्पर्धा घेतल्या, मग त्यातनं आपण एक वेगळा असं कन्सेप्ट केला होता की एका गाडीपाठी मग 10 जणांनी रक्तदान करायचं. मी कॅल्क्युलेशन केलं 300 गाड्या जर आल्या तर 3000 जणांचं रक्तदान होईल. मी माझ्या ग्रुपमध्ये मी 2000 जणांचं रक्तदान करतो असं बैलगाडीवाल्यांना आव्हान केलं होतं मी. आणि असं 5000 जणांचं रक्तदान झालेलं आपण एका दिवशी 5000 जणांचं रक्तदान करून ते आर्मीसाठी देऊ आपण म्हणलं. आणि जर खरोखर झालं तर हे एक तुमच्या बैलगाडी क्षेत्रात, बैलगाडीच्या मैदानात एक मोठं रेकॉर्ड तयार होईल की एका दिवशी 5000 जणांचं रक्तदान करून आर्मीला दिलं म्हणून. मग मी त्यांना म्हणजे अगदी हितच बसून हितच सगळ्या आमच्या प्रेस व्हायच्या. पण ते बैलगाडीवाल्यांना ती गोष्ट आवडली नाही, म्हणजे मालकांना. पण न आवडण्याची त्यांच्या भावना मला पण कळाल्या की एवढे लांबनं लोक येणार, बरं दुसऱ्या दिवशी उन्हात पळायचं पूर्ण दिवसभर. मग त्या गोष्टी मला म्हणजे पटल्या. मग मी 10 जणांवर 6 जणांवर केलं. आणि गाड्यांची संख्या पण कमी आली. आपल्या गाड्यांची संख्या 129 गाड्या आल्या. मग जिथं माझ्या डोक्याची रक्तदान होतं, जे आर्मीसाठी मला काहीतरी करायचं होतं, देशासाठी करायचं होतं, बरेच वर्षाची माझी कल्पना, पण ते काय तिथं शक्य झालं नाही. ते झालं नाही म्हणून माझ्या हे डोक्यात पुढे चाललं, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणते की नाही. तिथं जर 5000 जणांचं जर जायचं झालं असतं तर हे पुढचं 1 लाखाचं माझ्या डोक्यात झालं नसतं. त्या प्रश्नाकडे मी येणारच आहे. पण तो जो बैलगाडीचा जो इव्हेंट तो झाला एकदम म्हणजे ग्रँड आणि एकदम मोठ्या प्रमाणावरती, कारण ती एवढी मैदानाची चर्चा, म्हणजे अजून त्या मैदानाची चर्चा होते, ते कसं काय म्हणजे ते तुम्ही करून दाखवलं? नाही, खरं सांगू का, हे माझं नाव होतं, पण माझ्या पाठीमागं जी काम करणारी टीम होती 2,500 मुलांची टीम यंत्रणा होती. आणि त्या स्पर्धेला सुद्धा एवढ्या अडचणी आल्या, सोपं नसते बैलगाड्या स्पर्धा घेणं. आणि एकही वाद म्हणजे तिथं मला आता ही बाकीची मैदान बघते तर रोज मी निकालात नाही एवढा वाद चालू आहे, म्हणजे भयानक. त्याचा म्हणजे त्या गोष्टीचा मी पूर्ण, आता मागाशी म्हणलं तसं, त्या बैलगाडी क्षेत्राचा पूर्ण खोलात जाऊन अभ्यास केला मी. बैलगाडीचे ते प्रत्येकाची एकच तक्रार की गरीब बैल मालकावर अन्याय होतो. अन्याय होतो पण कुठल्या प्रकारचा अन्याय होतो, कसा अन्याय होतो ती सांग मला. ते मध्ये चिठ्ठे काढताना असं काढतात की जी चांगली बैल आहे त्यांच्यामधनंच गाड्या पळवायच्या, ते त्यालाही भानगडे, त्यांच्या कडनं पळवणे, मधनं पळवणे, त्यात मग बैल मागं पडतो किंवा मग निकालायची अडचण असते. मी मग हे कॅमेरा जर बसवलं तर काय होईल म्हणले. मी म्हटलं नाही, कॅमेरा सगळीकडेच असते म्हणले. ती साईडला कुठं तर लावलेला असतो कॅमेरा, स्क्रीन लावली असते, तिथे जाऊन त्यांनीच दांगा करायचा, त्यांचीच गाडी पहिली आणायची. मग मी त्यावेळेस म्हणजे मी स्क्रीन एवढी लावतो म्हटलं की पब्लिक सगळे बघून ती पब्लिक निकाल देऊ शकेल, म्हणून मी 60x40 स्क्रीन अशी लावली की ती त्याच्या खालनं बैल निघून जातील म्हटलं. तशा पद्धतीने बरं ज्यावेळेस चिठ्ठी काढण्यात त्यासाठी शेतात तालमीतली पोरं होती, अशी 10 मुलं मी उभा केली आणि त्या प्रत्येक पोरांनी चिठ्ठी काढायची आणि ती कॅमेऱ्यावर दाखवायची. म्हणजे 2 इंच बाय 2 इंची चिठ्ठी तिथं 20 बाय 20ची दिसायची. त्यामुळे तिथं काहीच करता आलं नाही कोणाला. मी जरी काय करायचं म्हटलं असतं तरी मला करता आलं नसतं, एवढं पारदर्शक केलं मी. पारदर्शक स्पर्धा झाल्या म्हणून त्या स्पर्धेचं एवढं नाव झालं. तिथं जर काही जरी झालं असतं
थोडक्यात जर तर आपल्या स्पर्धेला पूर्ण गालबोट लागला असता. नाही, ही एक गोष्ट आहे, पण मला अजून एक वाटते त्या स्पर्धेचं नाव होण्यात दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे पहिल्यांदाच म्हणजे बक्षीस थारचं जे बक्षीस होतं त्यामुळे चर्चेत आला होता, परंतु तुम्ही निकाल लागल्यानंतर 2 थार ज्या दिल्या त्यामुळे अजून महाराष्ट्रभर चर्चा झाली. आता इथंच मी सांगतो, मला जवळजवळ 5 तास आम्ही बसलो होतो. मी इथं बसलो होतो, ह्या अर्ध्या जागेतनं इकडं आपले बकासूरचे मालक बसले होते, सगळे तिथं बसले होते 7-8 जण, आणि इथनं ह्या अर्ध्या जागेत मी त्या आपल्या महिब्याचे सर वगैरे बसले होते. इथं अशी मिटिंग बसली होती. 6 तास इथं बसलो. 6 तास आता ते काय काय झालं मी तुम्हाला कॅमेऱ्यावर सांगत नाही, पण ते शेवटच्या टोकापर्यंत गेला सगळा विषय, तोडगाच निघत नव्हता. बरं थार मलाच पाहिजे. बरं तिथं काय झालं, पैसे विषय नव्हता त्यांचा, त्यांची भावना मी ओळखली. आणि बऱ्याच ठिकाणी कसं असतं की 1 लाखाचं बक्षीस दोघांनी 50-50 हजार घ्यायचं. गाडी बुलेटच्या वर कधी गेलं नव्हतं त्यांचं मैदान, पहिली गोष्ट. बुलेट असेल तर 1 जण बुलेट येणार, पण हिता अशी झालं की स्पर्धेचं नाव एवढं झाल्यामुळं थार मलाच पाहिजे. तुला मी आता 15 लाखाची थार आहे, 7.5 मी तुला देतो, पण थार मी देतो, असं त्यांचं चालू होतं. पण ते 7.5 नाही 4 थारच्या रक्कम द्यायला तयार झाली, पण तरीसुद्धा कोण तयार होणार की मला मी थार नेणार. शेवटी आता तो माझा रोल नव्हता, माझा त्याशी काही संबंध नव्हता, की फक्त मला त्यांनी एक नाव द्यायचं होतं. ते आम्ही बसल्यानंतर ती शेवटी मग त्यांचं पण स्वार्थ नाही पैशात हे आम्हाला कळालं. बरं का, ती काय ती जर कुठल्या स्वार्थापोटी करत असते तर मग त्यांना मी कुठलीच गोष्ट त्यांना जुमानलो नसतो, पण त्यांची भावना मला कळाली. अजून एक आमचे मित्र बसले होते, मला इथंच येऊन कानात मला सांगितलं, त्याला म्हणले काय मिटणार नाही, आपण असं करू, चला म्हणले सांगलीला. काय करायचं म्हटलं तर मग म्हणले असंच करू आपण. मी दोघं आमच्या सगळ्यांचं ठरलं, दोघांना एक थार देऊ. मग इथनं सांगलीला घेऊन गेले, पण तिथं प्रेसमध्ये सगळ्यांना कळालं असाच आहे. मग ती सगळ्याच बाईट आले, ABP जे असेल किंवा TV9च्या सगळ्याच चॅनलला बाईट झाल्या. मग दोघांना एक गाडी देऊन टाकली. तो भावनेचा विषय होता, तो कुठला हे नव्हता काय, भावना आम्हाला कळाली, फाउंडेशनच्या मेंबरला कळाली, त्यामुळे ते आम्ही तो निर्णय घेतला. जे हसू होतं त्यावेळेच्या सगळ्यांनी त्या जर ऐकलं तर तुम्ही त्या महिब्याला, तर त्या महिब्या आपल्या कराडाचे महिब्या बैल जे होता त्याला गावाला पण नेलं नव्हतं त्यांनी, का तर ते थार बरोबर गावात न्यायचं. हां, ती भावनिक प्रश्न मला केलाच मला, आणि मी निर्णय घेतला होता. बकासूरचं जरा जास्त नाव आहे, बकासूरला आपण इथंच बसल्यानंतर म्हटलं बकासूरला गाडी देऊ आपण, आणि तुम्ही काय रक्कम असेल तुमचं व्यवहार पूर्ण करा म्हटलं. मग त्यांचं म्हणणं आलं की नाही म्हणले. मग मी माझ्या महिब्याला नेऊन जाऊन काय होतं, आता महिब्या कोण माझ्या पटेशन लक्षात आलं नाही. आता सरांना कोणाला उत्तर द्यायचं, महिबा परत म्हणणार ही बैलांचे विषय बोलायला, तर महिब्याला आता काय उत्तर द्यायचं म्हणजे मला ते. आता खरं सांगू, बैलगाडी मालक जे आहेत ना ते पोराला जेवढं संभत नाही तेवढं बैलाला संभाळतात, एवढं प्रेम करते ते बैलांवर. म्हणजे मी ते जवळनं अनुभवलं आहे. पोरगा आजारी पडला तर कुणाला तर जाऊन बघ म्हणणार काय, पण ते बैल जर आजारी पडला तर ती म्हणजे ती भयानक प्रेम करणारे लोक. मग ती मला सरांनी प्रश्न केला की मी माझ्या महिब्याला काय सांगू म्हणले. ती एकदमच मला कळायलाच बंद झालं. मी महिब्याला म्हणजे कुणाला तर ती परत लक्षात आलं की बैलाला. महिब्याला अजून गावात नेलेलं नाहीत, गावातल्या भावकीतल्या बायका त्याला बघायसाठी आणि ओवळायसाठी थांबल्यात. पण मी का नेणं झालो तर थारच्या बरोबर त्याला न्यायचा, आणि मी त्याला सांगितलं की तुझ्याबरोबर गोट्यात थारला पण बांधणार म्हणले. आता ही बोलल्यावर मग काय बोलायचं, मी हे मला बोलता झालं नाही हो परत. हां, त्यांची पण तीच अवस्था बकासूरची, त्यांची मिरवणूक थांबवली होती थारमुळं सगळं. चला म्हणलं बघा एवढं चांगलं झालं तर आपण पण बरं ह्या गोष्टीत मी असं काय नसती दिली तर काय सुद्धा फरक पडला नसता. बरं पाकच शेवटी भांडणामुळे पाक जरी दिली नसती तरी काय झालं नसतं, पण ती शेवटी निर्णय घेतला की दोघांना एक थार देऊ. खूप चांगला तोडगा तुम्ही काढला. तुम्ही म्हटलं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आपल्या मागाच्या मुलाखतीमध्ये बऱ्याचदा हे आलं की रक्तदानाचा विषय, ब्लड डोनेशनचं, तर ही गोष्ट तुम्हाला नेमकं कशी सुचली, आणि एवढा मोठा म्हणजे 1 लाख म्हणजे ते बाटले आहेत मला वाटतं आहे ना, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कसं काय म्हणजे तुम्ही करताय? मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीत खोलात जाऊन अभ्यास करतोय मी. कारण काय झालं, 5-6 जणांचं मी तुम्हाला सांगितलं जे बैलगाडीच्या मैदानात करायचं होतं. परत विचार केला की काय करूया आता, मग रक्तदान जे माझी इच्छा अपुरी राहिली ती मी पूर्ण करायची डोक्यात, मग रक्तदानच करायचं. मग रक्तदान करत असतं ते मगाशी जसं म्हणलं की करायचं तर मोठंच काहीतरी करायचं, मग बारकं काय करायचं आपण. मग पूर्ण आपल्या जिल्ह्यात 735 ग्रामपंचायती आहेत, आणि मी जो फिरतोय जो प्रतिसाद बघतोय नाही आज, एवढे युवक कनेक्ट व्हायला आलेत, युवती कनेक्ट व्हायला आलेत की म्हणजे आता जत भागात काय आपलं काय नाही, पण एवढं तुम्ही जर फोटो इंस्टाला फेसबुकला जर बघितले माझे
ते एवढा प्रतिसाद मिळायला लागला की मला वाटतं ह्या 3 तालुक्यातच आपला विषय संपला 1 लाखाचा. आता एवढ्यात का थांबलोय की पावसामुळं जर असं मला थांबायची वेळ आली, कारण आज थांबलो नसतो. पावसामुळं काय होतंय, किरकोळ सर्दी खोकला चालू असतोय, लोक बाहेर येतात, बरं बाहेर पाऊस पडतोय ना आपण रक्तदान करायला जावं अशी मानसिकता होत नाही ना लोकांची. त्यामुळे मग ते मी जरासं थांबवलं ना. आता हे जरासं पावसाच कमी आले की लगेच चालू करणार परत. मला वाटतं 3-4 तालुक्यात तो विषय संपला असं मला वाटतंय. कारण आज जर विचार केला तुम्ही तर आज आपल्याकडं 735 ग्रामपंचायती आहे. आणि जर आपण विटा नगरपालिकेचा 1 वार्ड 4000 आहे समजून चला, तिथे 2 गावं जर धरली आपण आपल्या कॅल्क्युलेशन बाबा ही 2 ग्रामपंचायती समजायचं. अशा प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषद जर हिशोब केला तर आपल्या जिल्ह्यात 1300 गावं तयार होतात. 1200-1300च्या दरम्यान गावं तयार होतात. मग आज आपल्या 18 गावात मला 3000 जणांचं रक्तदान झालं आहे. 18 गावात 3000 म्हणतोय तुम्हाला मी. मग आपल्याला गावं किती फिरायची ती 1300. मग तुम्ही कॅल्क्युलेशन काढा की कितीत पूर्ण होईल. नक्कीच 1 लाखाचा आकडा 1300 पर्यंत जाईल. मला वाटतं वर्षात 300-400 मध्ये पूर्ण होईल असं करावं. तुम्हाला काय वाटलं, रक्ताचा तुटवडा होतोय का आपला? नाही, त्याच्या पाठीमागं पण आता बऱ्याच गोष्टी आता ते लई मोठा विषय आहे सगळं सांगायचं. म्हणजे आर्मीसाठी मला हे करायचं होतं की देशासाठी आपण काहीतरी करूया. मग मी त्याच्यात पण खोलात गेलो. परत पुण्याच्या आर्मीचं वानवडीचं हॉस्पिटल बघितलं जाऊन. वानवडीला आशिया खंडातलं सगळ्यात मोठं आर्मीचं हॉस्पिटल आहे. तिथं अनेक पेशंट असे आहेत की ज्यांना हात नाही, पाय नाही, किंवा आर्मीला जे रिटायरमेंट आहे त्यांच्या फॅमिलीसाठी तिथं जाऊन बघितलं, अभ्यास केला, सगळं विचारलं. तर खरं आपल्या देशाला पण आहे गरज आणि भारतीय सेनेसाठी पण गरज आहे. या रक्ताची गरज. पण भारतासाठी व भारतीय सेनेसाठी म्हणते. भारतात मग तुम्ही आपण आलोच ना. पण भारत हे रक्त अशी वस्तू आहे की आपण बनवू शकत नाही, कुठेही बनवू शकत नाही. रक्तदान हा म्हणजे खरं गरजेचा विषय आहे. दुसरं कुठला म्हणजे ही रक्ताची जेवढी गरज आहे तेवढ्या दुसऱ्या कुठल्या माणसाला गरज नाही कुठल्या गोष्टीची असं मला वाटतंय. कारण जोपर्यंत आपल्या घरात एखाद्याला रक्ताची गरज लागत नाही, ती ज्यावेळेस मिळत नाही तोपर्यंत आपल्याला किंमत कळणार नाही. आता तुम्ही मी बोलतोय की नाही, मला सुद्धा आज किंमत म्हणजे विचार केला तर किंमत कळणार नाही. कारण जोपर्यंत घरात कुणाला लागत नाही आणि घरात लागून ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळी त्या रक्ताची किंमत कळते. आणि थॅलेसेमिया नावाचा एक आजार आहे लहान मुलांचा, की ते एवढं विचित्र आहे. तिचं ऐकल्यावर एवढं वाईट वाटलं. लहान मुला आईच्या पोटातनं जन्म घेताना त्या पोराच्या अंगात जेवढं रक्त असते तेवढंच ते राहतं कायम. आणि दर 15 दिवसांनी आई वडिलांनी त्याला रक्ताची बाटली, घरात बिस्लरी बाटली घेतल्या की ती घ्यायचं, चढवायचं, त्याला जागवायचा. त्या लोकांसाठी पण आपण सहभाग करून घेते, त्या लोकांना आपण सहभाग करून घेते. थॅलेसेमियासाठी आपण काय बाटल्या द्यायचं ठरवलं. त्याचं बरं अनेक प्रकार आहेत. त्याला कॅन्सर असेल, डिलेवरीची महिला असतील, ॲक्सिडेंट असतील. रक्त म्हणजे रक्त आहे. बरं आज काय मी प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सांगतोय की बाबा तू रक्त देणार आहेस, आज रक्तदान झालं, जतमध्ये झालं, ही संध्याकाळी जमा झाल्यावर मी काही विटेला घेऊन जाणार नाही, घरात नेऊन ठेवणार नाही की बाबा परत काढू आपण म्हणून. घरी न्यायची वस्तू नाही. परत तुझ्या अंगातनं चढल्यानंतर काढल्यानंतर कुणाच्या तर अंगात चढणार आहे. परत मी असं म्हणू शकत नाही ह्यो माझा ड्रायव्हर आहे, ह्यो माझा पी आहे, ह्याच्या अंगात 2-2 बाटल्या चढवून ठेवूया, असं पण काय करू शकत नाही. ही ज्याला गरज आहे त्याच्याच अंगात जाणार आहे. आणि ज्याला गरज कधी लागते रक्ताची, ज्यावेळेस त्याच्या म्हणजे शेवट 70% पुढे गेलेला असतो तो. म्हणजे आपलं रक्त कोणाच्या जर अंगात गेलं त्याचा जीव वाचणार आहे. ही डोक्यात तुम्ही ठेवा आणि रक्तदान करा. ही मी तिचं काय म्हणायचं प्रबोधन असं म्हणा, थोडक्यात प्रबोधन करतोय मला की बाबा ह्याचा आज माझा विरोधक जरी पुढे बसला तर ती सांगू शकत नाही बाबा चंद्रहार पाटील काही घरी घेऊन जाऊ शकत नाही, माझ्या जवळच्या लोकांच्या चढवू शकत नाही. ही नेणार कुणाच्या तर अंगात चढवणार. बरं चढवणार कोणाच्या अंगात, ज्याला गरज आहे त्याच्या अंगात चढवणार आपण. तुमच्या व्यक्तिमत्वातून एक गोष्ट प्रदर्शित होते की तुम्ही सगळ्या गोष्टी या विक्रमी किंवा ज्या मळलेल्या वाट आहेत त्या वाटेवरनं न जाता तुमची स्वतःची एक वाट निर्माण करून तुम्ही करताय. 100. आता त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही असं हे केलं म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला एक आवाहन केलं की महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्यात व्हावी आणि ते मला करायचं आहे. आणि त्याचं जे बक्षीस आहे ते बक्षीस देखील म्हणजे तुम्ही आता जे बैलगाड्यांचं बक्षीस असेल, हे रक्तदानाची ही गोष्ट असेल, ही विक्रमी तुम्ही करताय आणि ते बक्षीस देखील तुम्ही विक्रमी असं जाहीर केलं. तर हे करण्यापाठीमागचा हेतू काय? आता ज्यावेळेस आता ह्यावेळी महाराष्ट्र केसरी झाली त्यावेळेस सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचं वादाचं तिथं ऑन द स्पॉट काय झालं हे मी आजही सांगू शकत नाही. पण तिथं काहीतरी अन्याय झाला, वाद झाला, हे बऱ्यापैकी सगळं मीडियात चालू होतं.
पण त्याच वेळेस मी बाईट घेतली की बाबा, कारण मी ही भोगलेलं आहे, एखाद्या पैलवानावर अन्याय झाला तर आता मी कुठल्या परिस्थितीत गेलो हे तुम्हाला पण माहिती आहे. मग मी एवढंच जाहीर केलं की बाबा मला ह्या स्पर्धेचं आयोजन करायची संधी मिळावी. कारण आत्तापर्यंतच्या इतिहासात कुठल्याही महाराष्ट्र केसरीनं महाराष्ट्र केसरीचं आयोजन केलेलं नाही. ही एक पहिली बाजू. दुसरी बाजू, ह्यात वादविवाद कुठलीही तक्रार न होता मी पारदर्शक ते ज्या पद्धतीने बैलगाडी स्पर्धा केल्या त्या पद्धतीने कुस्ती स्पर्धा पार पडू म्हणते की कुठं कुणावरही अन्याय होणार नाही आणि कुठल्याही गोष्टीचं तक्रार होणार नाही. तिसरी गोष्ट, आपण आज अनेक पैलवानांची नाव घेऊ शकतो सांगली जिल्ह्यातले. हिंदी केसरी गणपतराव आंधळकर असतील गुरु माझे, हिंदी केसरी मारुती माने भाऊ असतील, ज्योतिरामदादा सावडे असतील, पुन्हा हरिनाना पवार, म्हणजे अनेक आहेत. हरिनाना पवार आहेत, व्यंकप्पा बुरुड मुंजी पैलवान होते, ते त्यांचा इतिहासच वेगळा आहे. अशी एवढे पैलवान की त्या एवढ्या मोठ्या पैलवानांच्या जिल्ह्याला जर 15 वर्षे, म्हणजे मी महाराष्ट्र केसरी 2008 साली, आणि 15 वर्ष जर संधी मिळत नसली तर हे आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे. बरं, त्यांनी कुणी प्रयत्न करावे किंवा पुढाऱ्यांनी प्रयत्न करावे हे असं मी म्हणणार नाही, कारण त्यांचं ते क्षेत्र नाही, ते आता मायासारख्याने एखाद्या कुस्तीगिरानंच केलं पाहिजे किंवा तालीम संघाने केलं पाहिजे. म्हणून मी ह्या 2-3 गोष्टीचा आधार घेऊन त्या स्पर्धा मागितल्या. आणि बक्षीस ज्यावेळी जाहीर केलं 1 कोटी रुपयेचं, त्यावेळी ते सगळ्यांना वाटलं की म्हणजे बाबा हे म्हणजे नुसतं जे 1 कोटी रुपये जाहीर केल्यानंतर वाटलं की मग आता ह्याचं काय नेमकं स्वतःचं हे करायचं चाललं आहे का काय. पण त्याच्या पाठीमागचा जर अभ्यास सांगितला तुम्हाला मी, तर एक महाराष्ट्र केसरी बनत असताना 15 ते 20 वर्ष तो आयुष्यातली खर्च करतो त्या पदापासाठी, आणि जवळजवळ 60 ते 70 लाख रुपये खर्च होतो त्या पदापर्यंत पोहोचायला. तर त्या पदापर्यंत एक जण पोहोचत नाही, 30-40 जण पोहोचले असते. असेच प्रत्येकानं तेवढे आयुष्य खर्च पाडलेले असते, तेवढे पैसे खर्च केलेले असतात, आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो. मग तो त्या पैलवानाची योग्य किंमत आहे का नाही म्हणून मी प्रश्न केला. बरं, 1 कोटी रुपये दिले पाहिजेत किंवा नाही दिले तरी चालू शकेल असा पण प्रश्न आला. पण आज काय महाराष्ट्र केसरींची जर अवस्था बघितली आपण, कारण ज्यावेळेस तो आयुष्यातली 15-20 वर्ष देतो त्या गोष्टीसाठी, मग बऱ्यापैकी समाजापासून लांब असतोय, उद्योगधंद्यापासून लांब असतोय, फक्त एकच फोकस असतोय की तिचं कुस्ती करणे. मग बाहेर पडल्यानंतर अनेक पैलवान, आज मी नावासहित सांगू शकतो 1-2 महाराष्ट्र केसरी असे आहेत की ते आता एका कंपनीत वॉचमन म्हणून काम जातात. 2-3 महाराष्ट्र केसरी असे झाले की त्यांना उपचाराअभावी त्यांचं निधन झालं. पैसे नसल्यामुळं, पैशाअभावी म्हणत, पैशाचा तुटवड्यामध्ये त्यांना जी पाहिजे ती ट्रीटमेंट मिळाली नाही खर्चिक असल्यामुळं. ही अवस्था आहे. मग मी आज 1 कोटी रुपये जाहीर करतोय, काय चुकीचं करतोय. तर मी आज 1 कोटी रुपये जाहीर केले, त्याच्या हातात देणार नाही पैसे. मी त्याच्या नावावर आपण एफडी, मी म्हणतो शासनाकडे जमा करेन, शासनाने त्याच्या नावावर एफडी करावी. आज एफडी जरी केली त्याच्या नावावर तर 1 लाख रुपये त्याच्या मरणोत्तर त्याच्या बायका मुलांना ती 1 लाख रुपये पगार चालू होईल. म्हणजे थोडक्यात एक पेन्शन म्हणा, आपण त्याला काय पण शब्द म्हणजे म्हणू शकतो, पगार म्हणू शकतो, पेन्शन म्हणून 1 लाख रुपये कुटुंबासाठी बरोबर आहे म्हणजे आजच्या युगात, असं मला वाटतंय. म्हणून मी तो पूर्ण अभ्यास करून 1 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं. मग आता जे तुम्ही जी केलेली बक्षिसाची जी रक्कम आहे 1 कोटीचं, मग त्याचं नेमकं नियोजन कशा पद्धतीने केले तुम्ही? आता खरं तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 22,000 रुपये खिशात नसताना मी हे 22 कोटीचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण करतो आहे मी आज. पण महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणं म्हणजे 1 कोटी रुपये त्याचं बक्षीस, त्या पूर्ण आयोजन नियोजनाला जवळ 10 कोटी रुपयेपर्यंत खर्च जातो आहे. ते काय हे नाही, पण तरीसुद्धा मी धाडस केलं. पण माझं असं झालं की ह्या लाल मातीमुळं, हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं असं म्हणू, या लाल मातीमुळं चंद्रहार पाटलाच्या आवाजात किंवा शब्दात एक चांगली ताकद दिल्या की जी कुणीलाही शब्द मी आज टाकला. ज्यावेळेस मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की बाबा 1 कोटी रुपये मी असं जाहीर करतो, तर कुणालाही न फोन करता जवळजवळ 6 फोन आले मला. ते 1 कोटी रुपयाचं बक्षीस आम्ही देतो. मग त्यात कंपनी असतील, माझे सहकारी मित्र असतील, बरं त्यातली 2-3 असे म्हणले की माझं नावही घ्यायचं नाही, अशा अटीवर 1 कोटी रुपये देतो म्हणून सांगितलं. 2-3 ठीक आहे, ते कंपनीवाले आहेत त्यांचे बाबा ॲडव्हर्टाईजसाठी करतील ते, पण 2-3 जण असे म्हणले की फक्त माझं नाव घेऊ नकोस म्हणले की आम्ही म्हणजे एवढी आपल्या निस्वार्थपणे करतोय आणि तेवढं आपल्या शब्दात ताकद दिल्या लाल मातीनं की कुठलाही शब्द टाकला तर तो पडणार की एवढं धाडस येतंय कुठून ह्या नवनवीन एवढ्या मोठ्या गोष्टी. नाही, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगतोय. मी बैलगाडीच्या मैदानात पण सांगितलं, मनात जर चांगली भावना असेल आणि खरोखर इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि प्रामाणिक भावना असेल
त्यात कुठलाही स्वार्थ नसेल. आता आज हे करत असताना सुद्धा कुठलाही माझ्या मनात स्वार्थ नाही किंवा बैलगाडीची स्पर्धा घेतल्या. मी फक्त गोवंश संवर्धन, त्या गोवंश संवर्धनाचा पण मी अभ्यास केला. प्रामाणिक भावना, उद्देश चांगला असेल तर काही पण करा, तुम्ही काहीही करा, ते 100% साध्य होणार. दादा मला सांगा, कुस्तीचा जो सांगली पॅटर्न आहे तो नेमका काय आहे? आज आपण 1 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले. ह्या वर्षी स्पर्धा काहीतरी उस्मानाबादला जाहीर केल्यात असं मी ऐकलं. माझे काय आग्रह नाही की मलाच दिल्यानंतर 1 कोटी रुपये आपण दिले पाहिजे. जो स्पर्धा आयोजक आहे त्यानं ते 1 कोटी रुपयाचे बक्षीस द्यावं. मी योग्य किंमत अगदी तुम्हाला असं विस्तृत सांगून ती त्या महाराष्ट्र केसरीची किंमत केलेली आहे की 1 कोटी रुपये त्याला मिळाले पाहिजेत. जर मला आज या वर्षी स्पर्धा जर मिळाल्या तर 1 कोटी रुपयाचं मी बक्षीस जर दिलं तर भविष्यात जिकडं स्पर्धा होतील महाराष्ट्रात इथून पुढं भविष्यात, तर पुढच्या वर्षी घेणाऱ्याला हे करावंच लागेल की बाबा गेल्या वर्षी सांगलीत 1 कोटी रुपये दिले. तर म्हणजे हा सांगली पॅटर्न जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जाईल. हा राबवणं भाग पडेल. सांगलीमुळे ही पुढच्या आयोजकांना हे करणं भाग आहे की बाबा आपल्याला 1 कोटी रुपये द्यायचे तर महाराष्ट्र केसरी आपल्याला घेता येतील. बऱ्यापैकी असं असतं की महाराष्ट्र केसरी स्पर्धा करून काय अनेक पुढारीने त्याचं आपलं स्वतःचं लॉन्चिंग करून घ्यायचं. मी म्हणतो तो घ्या करून, मला आज गरज नाही की माझे कुठले तरी हे करायचे. हां, मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. मला जे करायचं आहे 1 कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर करायचे ते आपण जर जाहीर केलं तर इथून पुढे भविष्यात चांगले पॅटर्न. बरं सांगली का तर आज सांगली ह्या नावानंच मला आता महाराष्ट्रात जरी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेला जरी गेलो तर काय मी चंद्रहार पाटील भावने म्हणून पकडत नव्हते तिथे किंवा चंद्रहार पाटील विटा म्हणून. सांगली चंद्रहार पाटील ह्या नावावर मी महाराष्ट्र केसरी झालो आहे. आज प्रत्येक ठिकाणी सांगलीचं नाव मोठं व्हावं, सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं. आज बैलगाडी स्पर्धा घेत असताना बऱ्यापैकी मी मैदानं हुडकत होतो, पण मी सातारा जिल्ह्यातसुद्धा मैदान बघितली, तिथं मला आवडली तिथे 1-2 ठिकाणी. मग आता मासुरण्याला एक मैदान आहे, तर असा व्ह्यू आहे की पूर्ण पुढे नॅचरल डोंगर आहे, खाली ह्याची पट्टी आहे म्हणजे आपला त्या बैलांची धाव पळायची जागा. ते मला मैदान एवढं आवडलं की आपण फाउंडेशनचा स्पर्धा पण इथं घेऊ म्हटलं. असं काही नाही भावनेत घेतला पाहिजे. मग तिथली जागा फायनल झाली जवळजवळ. वांगीतली एक जागा पाहिजे, पण मासुरण्याची मला जागा आवडली ती चांगली. आणि पूर्ण माळ आणि 2 पुढं डोंगर असं. मग काय माझा गॅलरीचं स्टेडियम सारखं झालं. मग ते परत विचार केला की मग आपण सांगली जिल्ह्यातनं बाहेर गेलो परत. मला जे सांगलीचं नाव मोठं करायचं होतं त्यापासून आपण नाव. मग आता जरी झालं त्यावेळेस पंजाबमधल्या लोकांचे फोन आले तर तिथं काय सांगली जिल्हे में ये बैल दौड़ है. अच्छा. सांगली जिल्हे में बाळवणी में नाही, सांगली जिल्हे में बैल दौड़. नावाच्या पुढे सांगलीचा टॅग आहे. ते नाव मला मोठं करायचं आहे. आज आपण आर्मीपर्यंत माझ्याकडे 2 ब्रिगेडियर साहेबांचे नंबर आहेत. त्यांनी एवढं कौतुक केलंय माझं. आता मी हे सांगणं बरोबर नाही. त्यांचं एवढं सांगली जिल्हा से 1000 युवक आ रहे, पूरी ट्रेन भर के और उनका इंतजाम हमें करना है पूरा. ही त्यांच्यातलं संभाषण मला त्यांनी सांगितलं. उनके लिए खाने में क्या बनाऊं, आपके लिए क्या बनाऊं. म्हणजे ही जर झालं तरी म्हणजे माझ्यासाठी ती एवढी मोठी गोष्ट आहे की अगदी महाराष्ट्र केसरीच्या वेळेस घेतल्यानंतर जो आनंद झाला होता ते मला परवा फोनवर बोलताना आनंद झाला त्यांच्याबरोबर. बरं ते काय सांगली जिल्ह्याचे 1000 युवक आ रहे आहे. हां, सांगलीचं नाव. आणि मी प्रत्येक गोष्टीत हेच करणार आहे. पण महाराष्ट्र केसरी झालं की सांगली जिल्हा आलं. आज तालीम भारतात ती आता माझे दिल्ली हरियाणाचे मित्र आहेत ते सांगली में आखाडा बन रहा है. ये आखाडा बन रहा है. तर योगेश्वर दत्त मागच्या 1-1.5 वर्षापाठीमागं कार्डबंद चालली होती योगेश्वर ऑलिम्पियन. तरी सांगली का आहे, सांगली जाके हमें वो आखाडा देखना है. मग त्यांनी कोल्हापूरमध्ये असताना फोन केला, अरे सांगली हमें आ रहे हैं और वो आखाडा देखना है हमें, हमारे पास 2 घंटे है. ती फ्लाईट होती त्यांची. म्हणलं सांगली नाही, इधर थोडा दूर आहे म्हणलं. ते असं आहे की लोकांच्या डोक्यात भिनलंय, पण माझ्या नावापासून भिनलंय. मग ते सांगलीचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे. दादा मला आता मुलाखतीच्या शेवटाकडे मी येतोय. मला हे सांगा की म्हणजे ह्या गोष्टीला फुल स्टॉप लागत नाही आणि त्याबद्दल तुमच्याकडूनच खुलासा किंवा त्याच्याबद्दल तुमच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे की तुम्ही 2007ला जिल्हा परिषद सदस्य झाला. निवडणुकांचं वर्ष आता येते. बरं, आता लोकसभा आहे, विधानसभा आहे आणि अशी चर्चा म्हणजे तुमचं ज्यावेळेला भूमिपूजनचा पण कार्यक्रम होता त्यावेळेला पण अनेक नेते मंडळींनी त्या गोष्टी त्यांच्या बोलण्यात आल्या, त्यांच्या भाषणात आल्या. तर नेमके चंद्रहार दादा पाटील हे जे कुस्तीच्या आखाड्यात होते ते काही काळासाठी राजकारणाच्या आखाड्यात गेलेले, ते पुन्हा एकदा राजकारणाच्या आखाड्यात आम्हाला बघायला मिळतील का? मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस 2007 साली मला उभा केलं त्यावेळेस माझी इच्छा नव्हती
पण ती वेळ आली माझ्यावर की बरं मी कुस्तीकडं माझं फोकस होतं पूर्ण, पण ती वेळ आली माझ्यावर आणि ती मी बरं मी काय किती वेळ नाही म्हणणार आहे. शेवटी मी उभा राहिलो, त्यातही यशस्वी झालो. भविष्यात जर आली संधी आली म्हणण्यापेक्षा, जर नेत्याने संधी देण्यापेक्षा जर लोकांना वाटलं की बाबा हा काम करू शकतो, हा प्रामाणिकपणा जे आता माझ्या कामाचा जर पूर्ण आढावा घेतला, प्रामाणिकपणानं आपल्या मतदारसंघाचे असेल किंवा हा जर माणूस योग्य वाटत असेल, जर मला तशी संधी आली तर नक्की 100% विचार करीन मी. त्यात काय अगदी काय नाही म्हणत मी घरात बसणार नाही. संधी आली तर नक्की अगदी विचार करून आणि त्यावेळेस उतरीन, त्यावेळी यशस्वी येऊन बाहेर पडेन मी 100%. तुमचा कॉन्फिडन्स दिसतोय त्या ह्याच्याला. नाही, मी म्हणतो की ह्या गोष्टी काय, कुस्ती ज्यावेळी खेळत असतोय आपण, ते तो आपल्याला स्वतःला ते पुढे दाखवायचं असते, करायचं असते. आज मी दाखवतोय सगळं, जोपर्यंत लोकांच्या मनात येत नाही तोपर्यंत ही गोष्ट साध्य नाही होऊ शकत. तुम्ही काय म्हटलं की तुम्ही आजपर्यंत जर तुमचा इतिहास बघितला तर तुम्ही स्वतः संधी निर्माण केलेत, म्हणजे जे आव्हान आहे त्याचं संधीत रूपांतर केले. तर आता देखील तसं काय फार जवळ निवडणूक आणि अनेक पक्षांकडून तुम्हाला विचारणं देखील होते, हे खरं आहे का? हे 100% खरं आहे. बोलावणं झालंय, हे झालंय, सगळ्यांना प्रत्येकाला वाटतंय की हे मी कुठला तर उद्देश ठेवून डोळ्यापुढे करायला लागलोय. आज जर माझ्या डोळ्यात जर टीका देखील काय लोक तुमच्या उद्देश जर असेल माझं, तर हे काम यशस्वी होणार नाही. मी तुम्हाला आज मीच सांगतो तुम्हाला, माझ्या डोक्यात जर रक्तदान करून कुठल्या तरी इलेक्शनला उभं राहायचा उद्देश असेल तर माझं रक्तदान यशस्वी होणार नाही. माझे रक्तदान माझं पूर्ण होते, तिथनं पुढं काय जर लोकांना वाटलं प्रतिसादाला, तर 100% विचार करेन मी. पण ते मी सांगतोय ना, कुठं आमचं कसं आहे, पोटात डोक्यात जे आहे तीच ओठावर असते. आमचं म्हणजे कुठल्याही कुस्ती क्षेत्रात जरी विचार केला नाही, जे आहे ते प्रामाणिकपणे करायचं, बोलायचं. आणि मग काय सांगितलं तसं आम्हाला कोणी आडवं पण जायचं आणि डिवचायचं पण नाही. हे पण त्यातल्या काही गोष्टी आहेत. आता हे झालं कुस्तीतलं तुम्ही म्हटलं, पण राजकारण एकदम गुंतागुंतीच असते. तुम्ही ते म्हणूनच मी म्हटलं, म्हणूनच जर करायचं सगळ्या गोष्टी तयारी आहे आपली. ते बघू आता पुढचं वातावरण कसं होईल, काय होईल, ते आता आज आपण काहीच बोलू शकत नाही ना. पण जर आली संधी तर तुम्ही 100% लढणार, 100%, कुठलीही इलेक्शन असू दे. मला अजून एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहात. म्हणजे सांगलीचा जो बेल्ट आहे ह्यात तर प्रचंड लोकप्रिय आहात तुम्ही युवकांमध्ये. ह्याची झलक कुस्तीच्या मैदान असेल किंवा इतर ठिकाणी देखील दिसून आले. तुमचे अनेक कार्यक्रम असतात, दौरे असतात. तर जी आत्ताची जी तरुण पिढी आहे, हे मी कुस्ती क्षेत्रातले पण म्हणतो आणि बाकीचे पण, तर ही तरुण पिढी त्यातले सगळे नाही आपण म्हटलं तरी काही लोक खूप चांगल्या प्रकारे काम करतात, परंतु बरीच पोरं भरकटत आहेत आत्ताच्या ह्याच्यामध्ये. पैलवान देखील काही राजकीय नेते मंडळी वापर करतात पैलवानांचा. तर ह्या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी किंवा तरुणांनी कसं असायला पाहिजे ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जास्तीत जास्त माझं म्हणणं आहे की जर आपण म्हणजे व्यायामाकडे लक्ष दिलं, म्हणजे व्यायाम हा एकच गोष्ट अशी आहे की ती शरीर आणि मन निरोगी बनवू शकतं. ज्यावेळी आपलं मन रोगी असेल त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. जर आपण खरोखर जर व्यायाम केला तर ते, मी सर्व तुम्हाला उदाहरण देईन की व्यायाम खरोखर आपण चांगल्या म्हणजे व्यायामाची गरज पहिलवानाला जाय असं नाही विषय. इतर मुलं जर व्यायाम केला तर ही मूळ आहे व्यायाम. म्हणजे व्यायाम जर केला तर गुटखा खाणाऱ्याला गुटखा खाताना पण वाटणार आपण व्यायाम करतोय, दारू पिणाऱ्याला पण वाटणार आपण दारू पितो. ज्यावेळेस मन निरोगी होईल त्यावेळेस ह्या गोष्टी सगळ्यांना आळा बसेल. म्हणजे वापर करून घेणं की नाची भरकट देते म्हणजे कुठं दारू, जुगार, पुन्हा काही अनेक गोष्टी. पण ह्याचं मूळ जे आहे, जर आपलं व्यायाम केला तर मन निरोगी होतं. आणि मन निरोगी झालं तर हे सगळं पूर्ण 100% मला खात्री आहे. पण त्यानं पूर्ण मनापासून त्या गोष्टी केल्या पाहिजे युवकांनी, त्या खरोखर कराव्यात सगळ्यांनी, एवढी माझी अपेक्षा. तुम्हाला राजकारणात म्हणजे तुम्ही म्हटलं की मला जर संधी मिळाली तर मी 100% निवडणूक लढवणार, तर का म्हणजे राजकारणात यायचं झालं तर का तुम्ही याल? खरं तर आज विचार केला आपण तर काही जरी करायचं झालं तर राजकारणाची जोड ही त्याला पाहिजेच. कारण आज जरी तुम्ही किती जरी नाही म्हणला तर आज भाजीचा दर, ऊसाचा दर हे राजकारणीच ठरवतात. दुधाचा दर सुद्धा तुमचा राजकारणी ठरवतात. हे एवढं राजकारणाची जोड ह्या प्रत्येक समाजाच्या घटकाला पाहिजे. आज जी माझी कामं चाललीत, समजा आज माझं हे असेल, माझं ही स्वतः वैयक्तिक आहे, पण ही आज तुम्हाला आपल्या सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात नाही बघायला मिळणार. कुस्तीच झालं, आज मी कुस्तीबरोबर खेळाडू एक आहे. आज उद्या जर मला सांगलीत काय करायचं झालं, हॉकीचं स्टेडियम करायचं झालं, किंवा मी म्हणतो अनेक बॉक्सिंग आहे, जी अनेक खेळ आहेत,
की खेळाचे विषय काय मला हे राजकारणाची जोड पाहिजे किंवा अन्य आता आज मी जे उपक्रम रक्तदानाचा ह्याला अजून तर मी म्हणतो जर खरं जर राजकारणाची जोड ह्याला असती राजकारणाचं अशी म्हणत नाही पण राजकीय पाठबळ पण नाही मी म्हणतो राजकीय जी यंत्रणा असती किंवा आता मी म्हणतो मी समजा जतसारख्या गावात गेलो तिथं माझे 200-400 कार्यकर्ते असते समजा म्हणजे ही राजकारणाचं बघा 200-400 कार्यकर्ते आपण म्हणू शकत नाही की बाबा सहकारी म्हणू शकतो किंवा त्या पक्षाचे काम करणारे लोक ते असते तर मला ही एवढं माझं आज मी सकाळी 6-5 बाहेर पडतो रात्री 12 बाहेर येतो त्यावेळी माझे शिबिर चालू असते त्यावेळेस ते प्रचार असेल हे असेल तिथं सगळं वोर्डिंग लावणं हे लावणं सगळं मी करतो बरोबर ही राजकारणाची जोड असल्याशिवाय एक रक्तदानाचा साधा विषय घ्या तुम्ही हे राजकारणाची जोड जर असती ह्याला राजकारण नाही म्हणजे राजकारण म्हणू आपण चला राजकीय सत्ता किंवा ह्या सगळ्या गोष्टी जोड असते तर मग हे अजून मोठ्या प्रमाणात आणि अजून अशा माझ्या डोक्यात अनेक तर माझ्या पाठीमागं कोण तुम्हाला सांगतो हे सांगणारा कोण माझ्या पाठीमागं एखादा मोठा उद्योगपती नाही माझ्या पाठीमागं कोण किंवा कारखाना नाही किंवा कोण एखादा मोठा चाणक्य नाही की बाबा ही मला सगळं आता मध्ये एक जणांनी पैज लावली की चंद्रहार पाटलाने ह्या सगळ्या कल्पना एक IAS अधिकारी देतोय म्हणून म्हणजे ही पैज लावली IAS अधिकाऱ्यांनीच लावली आणि ती लावली दुसरी IAS अधिकाऱ्याबरोबर म्हणजे माझा ज्यावेळेस बरोबर रॅलीचा कार्यक्रम झाला त्यावेळी तिथं पुण्यात जे तुम्ही इंस्टाला बघा बाईट माझ्या 5 IAS अधिकारी आणि IPS अधिकारी तिथं स्टेजवर आहेत त्यांच्यात पैज लागली की ही सगळ्या कल्पना हे चंद्रहार पाटलांना चांगल्या म्हणजे IAS अधिकारी चांगला ह्या कल्पना बैलगाडी असेल रक्तदान असेल किंवा नाही तालीम असेल हे झालं सांगतोय तुम्हाला शेवटी आम्ही परत जेवायला बसल्यानंतर आम्ही सांगितलं की असंच आमचं पैसे झालं मी जेवणाची शपथ घेऊन सांगितली की माझी प्रामाणिक मनात जी भावना येते आणि जी कल्पना येते ती मी सत्यात उतरण्याचा प्रयत्न करतोय कारण बैलगाडीचं आता बरोबर रक्तदानाचं का सुचलं हे तुम्हाला सांगितलं मग ही काय कुणी IAS अधिकाऱ्यांनी सांगायची गरज आहे का माझं तिथं 5,000 झालं नाही म्हणून मी इकडे 1 लाखाचं नियोजन केलं तिथं 5,000 झाला तर मी ती विषयच घेतला नसता पण महाराष्ट्र केसरीचा जर तो मागच्या वर्षीचा वाद झाला नसता तिथला तर हिथं मी मागितलं नसतं म्हणजे मागायचा तो विषय झाला नसता पण त्या स्पर्धा मागितल्या म्हणून वर्धापन दिनाला आपण बैलगाडी घेऊया म्हणलं नाही तर मग वर्धापन दिनाला कुस्त्याच घेतल्या असत्या म्हणजे हे चक्र कसं आहे बघा रुटीन म्हणून चालत आले कुठलेही प्री प्लॅन नाही काय नाही ते नाही म्हणून हे झालं हे नाही म्हणून ते झालं असं झालं आणि त्यात आणि योगायोगानं काय झाले इलेक्शन जवळ आले ते जुळून आले आणि ते प्रत्येकाला वाटायला की उभा राहणार मला शेवटचा हा प्रश्न विचारायचा की तुम्ही आतापर्यंत एवढ्या नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या बरं अजूनही तुम्ही फार तरुणच आहात म्हणजे तसं बघायला गेलं 39-40 वय तुमचं आहे तर भविष्यात तुमच्या अजून काय विजन आहे म्हणजे तुम्ही एवढ्या अशा अफलातून विजन डोक्यात आणल्या कॅनव्हासवरती नुसत्या न ठेवता त्या सत्यात उतरवल्या पण भविष्यात तुमच्या काय विजन आहे आता तरी तुर्तास मी माझ्या डोक्यातली कल्पना घेते कुस्तीचं विद्यापीठ करायचं हे सगळं पूर्ण करून कुस्तीचं रेसलिंग युनिव्हर्सिटी झाली पाहिजे CBSE स्कूलचं एक मोठं नियोजन आहे की जिथं मग मला अजून अनेक मग हे इथं न करता अनेक खेळाच्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण असेल किंवा खेलो इंडिया यांच्याबरोबर माझं बोलणं चालू आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये कुस्तीबरोबर मग अनेक गेमना चालना मिळाली पाहिजे बॉक्सिंग असेल जुदो असेल स्विमिंग टँक करतो स्विमिंग असेल म्हणजे ह्या अशा अनेक क्रीडा क्षेत्रातल्याच माझ्या कल्पना आहेत म्हणजे मला अजून मी त्याच्यावर काही बाहेर पडलेलं नाही की बाबा हां आता हे रक्तदान जे आहे ते रक्ताची गरज आहे आणि हे का झालं हे तुम्हाला पण सांगितलं नाही त्यात बैलगाडी म्हणजे शेतकरी म्हणजे मला एवढंच करायचं की आता इथून पुढे ज्या लाल मातीनं आपल्याला आपली ओळख आहे निर्माण झाल्या त्या लाल मातीची पूर्णपणे सेवा करायची भविष्यात शेतकऱ्यांसाठी कारण शेतकरी जर उभा राहिला तयार झाला तर मी म्हणतो मी बाकीचं काय म्हणणार नाही पण आमचा पैलवान असेल किंवा गोवंश संवर्धन ह्या गोष्टी उभा राहतील म्हणून जोपर्यंत तशा प्रामाणिक भावनेनं आजपर्यंत मी लाल मातीची सेवा केली तशी भविष्यात लाल मातीबरोबर काळ्या मातीची सेवा करायची माझा एक मानस आहे की त्या पद्धतीने मी ते पूर्ण करणार नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या चांगल्या उपक्रमांना स्पेशल गोचा शुभेच्छा सदिच्छा आहेत आज तुम्ही वेळात वेळ काढला आणि एवढी प्रदीर्घ अशी मुलाखत दिली अगदी मनमोकळेपणाने तुम्ही व्यक्त झालात त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आणि धन्यवाद थँक्यू